सो या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी कपिल मोरेश्वर पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत आणि सगळेच कार्यकर्ते त्यांच्या येण्याने खऱ्या अर्थाने एक वेगळी ऊर्जा या स्पर्धेला मिळालेली आहे आणि त्याचमुळे कपिल पाटील साहेब तुमचं सहर्ष स्वागत. आणि कपिल पाटील साहेब खेळपट्टीवर आल्या आल्या त्यांनी पाहणी केली. त्यांनी सांगितलं कुठलीच खेळपट्टी असं जाणवत नाही, एक मातीची एक कॉन्क्रीटची आहे, दोन्ही कॉन्क्रीटच्याच वाटतात अशी खेळपट्टी जयेश पाटील केवनी दिवे ज्युनियर जयेश पाटील यांनी स्पर्धेसाठी बनवली. सगळे कार्यकर्ते प्लेयर्सच्या मागे जा. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कपिल मोरेश्वर पाटील साहेब आवर्जून या स्पर्धेला भेट देण्यासाठी ते उपस्थित राहिलेत. आणि आता दोन कॅप्टन, फक्त कॅप्टन पुढे या, करण आणि संदेश. मी कपिल पाटील साहेबांना विनंती करेन आपल्या शुभस्ते आपण टॉस करायचे. हेड कॉल केलाय पॅरामाउंट RMC गोरसई या टीमच्या कॅप्टनने. यस, हेड्स इट इज. टॉस जिंकलाय. संदेश निर्णय फक्त विचारतो, काय निर्णय घेणार आहात या महत्वाच्या सामन्यात? आम्ही क्षेत्ररक्षण करू. आणि कसा वाटतोय माहोल? आणि त्यातल्या त्यात आता भिवंडीचे भाग्य विधाते, भिवंडीचा राजा म्हटल्यानंतर कपिल मोरेश्वर पाटील साहेब यांचे ते आगमन झाल्याने एक वेगळा माहोल बनलाय, त्याबद्दल तुझं मत? खूपच चांगलं असं वाटतंय, कारण की एवढी मोठी स्पर्धा आहे आणि साहेब सुद्धा आलेले आणि खूपच प्रेक्षक सुद्धा आलेले आहेत साहेबांना बघण्यासाठी आणि स्पर्धा बघण्यासाठी. त्याबद्दल स्पर्धा सुद्धा खूप चांगली आहे, चांगलं होईल. गोलंदाजी करण्याचा निर्णय तुम्ही घेतलाय. थोडंसं अर्नाळा टीमशी बोलतोय, कारण तुम्ही खूप दूरवरून इथे या स्पर्धेसाठी आलेला आहात. टॉस जिंकला असता तर काय केलं असतं? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षणच केलं असतं. पण आता तुम्हाला बॅटिंग करायची आहे. किती धावा अपेक्षित आहे टीमकडून? आम्ही चांगली बॅटिंग करून चांगल्या धावा बनवण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा त्याच्यासाठी. मी कपिल मोरेश्वर पाटील साहेबांना विनंती करेन, आपण ज्या पद्धतीने ही स्पर्धा पाहता, दरवर्षी तुमच्या वाढदिवसानिमित्त भिवंडीमध्ये एक मोठी स्पर्धा होत असते, परंतु आपले कार्यकर्ते वरुण एस पाटील साहेबांनी दरवर्षी ग्रामीणच्या क्रिकेटला एक वेगळं हक्काचं व्यासपीठ दिले. 13 लाख रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये ठेवले. 2 कार ठेवलेले आहेत. सेकंड पारितोषिक 7 लाख रुपये. आणि त्यांच्याबद्दल आणि या स्पर्धेबद्दल तुमचं मनोगत? भारतीय जनता पार्टी आणि वरुण पाटील फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेच्या प्रसंगी माझ्यासोबत उपस्थित सर्व मान्यवर शिक बंधू आणि भगिनींनो, खरं तर वरुण पाटील यांच्या फाउंडेशनच्या वतीने मागच्या 4 वर्षापासून या स्पर्धांचं आयोजन केलं जातं. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देताना एकच अपेक्षा आपल्याकडनं आहे, बक्षीस काय मिळतंय? 13 लाखाचं बक्षीस. तरी मला अपेक्षा वेगळी आहे. आपल्या शहापूर तालुक्यातल्या छोट्याशा गावचा एक मुलगा तारमाळे, ओंकार तारमाळे, हा IPL मध्ये खेळायला लागला. अशा प्रकारचं प्रोत्साहन या स्पर्धांमध्ये घेऊन या बक्षिसापेक्षा IPL मध्ये 2020 मध्ये जर आपले खेळाडू गेले तर त्याच्यासारखा आनंद आणि त्याच्यासारखं यश या स्पर्धांचं दुसरं कुठलं असू शकत नाही. म्हणून त्या दृष्टिकोनातनं आपल्या सगळ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन वरुण पाटील यांच्या माध्यमातून केलं जाते. मी त्यांचं कौतुक करतो. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं यश हेच असेल की जी मी अपेक्षा व्यक्त केली ती अपेक्षा जर तुम्ही पूर्ण केली तर खऱ्या अर्थाने या स्पर्धा यशस्वी झाल्या असा त्याचा अर्थ होईल. अतिशय भव्य दिव्य अशा या स्पर्धेचं आयोजन भारतीय जनता पार्टी आणि वरुण पाटील फाउंडेशनच्या वतीने वरुण पाटील यांनी आणि त्यांच्या सहकार्याने केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं कौतुक करतो, त्यांना धन्यवाद देतो. अशाच प्रकारचं या क्रिकेटला प्रोत्साहन देण्याचं काम आपण नेहमीच सगळ्यांनी करूया, अशा प्रकारच्या भावना व्यक्त करून माझे 2 शब्द संपतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. यानंतर आता कपिल पाटील साहेब बॅटिंग देखील करतील आणि भावेश पवार बॉलिंग करतील. पवन केने, भावेश पवार, करण अंबाला तुमची निवड झाली आहे बॉलिंगसाठी. आणि कपिल पाटील साहेब, तुम्ही ज्या खेळाडूचं नाव घेतलं
ओमकार तारमाळे तो या स्पर्धेमध्ये आणि त्यातल्या त्यात या ग्राउंडवर खेळून गेलेला आहे पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा आणि त्याचंही नाव सध्या भरपूर चर्चेमध्ये. चला अर्नाळा टीम कडून रोहित शर्मा बिहार छपरा. आपको भी बॉलिंग डालना है साहब को. कपिल पाटील साहेब आवर्जून या स्पर्धेला दरवर्षी भेट देत असतात. बिहारचा गोलंदाज आता तुम्हाला गोलंदाजी करणार आहे. छपरा मधून तो ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय बिहारच्या आणि खऱ्या अर्थाने एका वेगळ्या लेवलला ही स्पर्धा चालली आहे. दरवर्षी 1 मिलियन व्ह्यूजचा पल्ला आपण पार करतोय आणि मला वाटतं यावर्षी मागच्या वर्षी 6 मिलियन यावर्षी 7 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होतील. तमाम जनतेने जे प्रेम दिलंय 70-70 स्पोर्ट्सला त्या सगळ्या प्रेक्षकांचं मनपूर्वक आभार. आणि आपल्या व्यस्त जीवनातून थोडा वेळ आज क्रिकेटसाठी देखील कपिल मोरेश्वर पाटील साहेब देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. राजकारणात समाजकारणात अनेक चौकार षटकार ज्या व्यक्तिमत्वांनी मारलेले आहेत, आपल्या आगरी समाजाचं नाव दिल्लीच्या तख्तापर्यंत घेऊन गेलेलं व्यक्तिमत्व म्हणजेच कपिल मोरेश्वर पाटील साहेब. माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज सध्या या क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अनेक स्पर्धा कपिल मोरेश्वर पाटील साहेबांनी देखील या भिवंडीच्या क्रिकेटला दिलेल्या आहेत आणि त्यातल्या त्यात वरुणेश पाटील साहेबांवरचं प्रेम त्यांना परत एकवलं या क्रीडा नगरीमध्ये घेऊन आलेलं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. करण अंबाला आता तुम्हाला गोलंदाजी करेल. हा खेळाडू हरियाणाच्या बॉर्डरवरून अंबाला गावातून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. आपण देखील दिल्लीत नेतृत्व केलंय, प्रतिनिधित्व केलंय आणि त्यामुळे तुम्हाला देखील वेगवेगळ्या राज्यातले खेळाडू गोलंदाजी करतायत. बिहारचा गोलंदाज आहे, हरियाणाचा गोलंदाज आहे, आपल्या प्राईड ऑफ भिवंडी म्हणून ज्याची ओळख आहे असा भावेश पवार तुम्हाला गोलंदाजी करतोय, पवन केरे तुम्हाला गोलंदाजी करतोय. हा करण अंबाला हेच सगळं दिलंय या क्रिकेटच्या स्पर्धेने ग्रामीण गटामधल्या स्पर्धेमध्ये आणि त्याचमुळे चर्चा आहे. कणकणीत चौकार इथे येतोय. कपिल पाटील साहेबांचे पुल शॉट खतरनाक आहेत. चांगली बॅटिंग ते सध्या आपल्या या खेळपट्टीवर करताना पाहायला मिळतात आणि कपिल पाटील साहेबांनी नक्कीच खेळपट्टीचं कौतुक केलं. बाजूला सिमेंटची खेळपट्टी आहे आणि ही आपण मातीची खेळपट्टी बनवली आहे, दोघांमध्ये काहीच फरक नाही असं त्यांनी म्हटलं मगाशीच आल्या आल्या. जयेश पाटील ज्यांनी ही खेळपट्टी बनवली, ज्युनियर जयेश पाटील, त्यांचं मनपूर्वक आभार. ही स्पर्धा आज अंतिम टप्प्यामध्ये प्रवेश करते. भारतीय जनता पार्टीचं या परिसराचं नेतृत्व म्हणून कपिल मोरेश्वर पाटील साहेब यांच्याकडे पाहिलं जातं. पंचायत राज मंत्रालयातले माजी राज्यमंत्री म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे आणि आज या स्पर्धेमध्ये ते आवर्जून इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून केला आणि त्यानंतर जी प्रथा आहे आपली, प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत टी शर्टचं वाटप कपिल मोरेश्वर पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आपण करणार आहोत. प्रत्येक स्टँडमध्ये साहेब जातील आणि त्यातल्या त्यात प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत त्या टी शर्ट्स त्यांच्या वतीने देण्यात येणार आहेत. आता प्रत्येक स्टँडच्या दिशेने कपिल पाटील साहेब प्रस्थान करतायत आणि प्रत्येक स्टँडमध्ये त्यांच्या माध्यमातून 70-70च्या ब्रँडेड टी शर्ट प्रेक्षकांना इथे देण्यात येणार आहेत. भिवंडीचं नेतृत्व, भिवंडीचा राजा माणूस म्हणून ज्यांची एक वेगळी ओळख आहे, राजकीय प्रवास थक्क करणारा राहिलाय, आपल्या आगरी समाजाचा मान, अभिमान, स्वाभिमान आणि आदरणीय कपिल मोरेश्वर पाटील साहेब इथे उपस्थित झालेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण आता प्रेक्षकांना टी शर्टचं वाटप करतोय. प्रत्येक स्टँडमध्ये ते आता जातील. स्वर्गीय गुरुनाथ कराळे स्टँडमध्ये ते पोहोचलेले आहेत. तिथून स्वर्गीय अनुसया यशवंत कराळे स्टँडमध्ये ते प्रस्थान करतील. त्यानंतर स्वर्गीय देवानंद बाळाराम पाटील स्टँडमध्ये ते जातील. स्वर्गीय भगवान शेठ भोईर स्टँडमध्ये, तिथून पुढे स्वर्गीय मधुकर शेठ भोईर स्टँडमध्ये टी शर्टचा वाटपाचा कार्यक्रम इथे पार पाडला जातोय. अनेकांना हे आकर्षक 70-70चे टी शर्ट्स दिले जातात. थोडंसं आरामात घ्या कारण तिथे कॅमेरामॅन देखील आहेत, त्याला देखील थोडंसं जपा.
सगळ्यांपर्यंत ते पोहोचतील. गुरुनेश पाटील साहेब तिथे उपस्थित आहेत, कपिल मोरेश्वर पाटील साहेब तिथे उपस्थित आहेत आणि प्रत्येकाला ते टी शर्ट्स इथे दिल्या जातात. आज वेगळाच माहोल या स्पर्धेच्या माध्यमातून बनला, कारण प्रचंड गर्दी प्रेक्षकांची या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांनी अनुभवलेली आहे. आणि त्याचमुळे आपण पाहतोय चेअरमन पासून सुरू झालेला प्रवास ठाणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकच्या, तर तो प्रवास खासदार या पदापर्यंत आणि त्यातल्या त्यात माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज या पदापर्यंत दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचला. असा आपला या परिसरातला बुलंद आवाज म्हणजेच कपिल मोरेश्वर पाटील. ते आता प्रत्येक स्टँडमध्ये जात आहेत, प्रेक्षकांपर्यंत त्या टी शर्ट्स त्यांच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. त्यानंतर जिल्हा परिषदेचे प्रेसिडेंट म्हणून त्यांनी तो राजकीय प्रवास पुढे सुरू ठेवला. आणि त्यानंतर आपण पाहिलं लोकसभेवर ते निवडून गेले आणि त्याच्यानंतर नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज पद त्यांच्याकडे आलं आणि सध्या ते आवर्जून या स्पर्धेला भेट देण्यासाठी ते उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक स्टँडमध्ये प्रेक्षकांना त्या टी शर्ट्स दिल्या जातात. हा एक वेगळा माहोल या स्पर्धेच्या माध्यमातून बनलाय. आपलं परत एक वेळा सहर्ष स्वागत. येस, कॉमेंट्री बॉक्स. यस, प्रेक्षक देखील खुश आहेत. आज मात्र ज्या पद्धतीने स्पर्धा पाहायला मिळत आहेत, स्वतः कपिल पाटील साहेब प्रेक्षकांमध्ये मात्र हे टी शर्ट वितरित तिकडे केले जात आहेत. दरवर्षीप्रमाणे या स्पर्धेची एक वेगळी ओळख राहिलेली आहे आणि दोन्ही टीम आता खेळण्याच्या दृष्टीने आपण तयार व्हायचं आहे. अंपायर आपण देखील मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सध्या आपण पाहत आहेत प्रत्येक स्टँड्समध्ये आदरणीय सन्माननीय कपिलजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हे टी शर्ट मात्र आमच्या लाडक्या प्रेक्षकांना वितरित केले जात आहेत. वरुणेश पाटील साहेब यांना सुद्धा आपण पाहू शकतायत त्यांची ही देण. आणि सध्या प्रेक्षक खूप जल्लोष आणि खुश होत असताना पाहायला मिळत आहेत. अनेक टी शर्ट 70 चे ब्रँडेड टी शर्ट सध्या आपण पाहत आहेत हे वितरित केले जात आहेत प्रत्येक स्टँड्समध्ये. सध्या आपण पाहिलं तर ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळत आहेत एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आदरणीय कपिलजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते यावेळेला आमच्या लाडक्या प्रेक्षकांना हे टी शर्ट यावेळेला वितरित केले जात आहेत. त्यांच्या समवेत वरुणेश पाटील साहेब यांना आपण पाहत आहेत. अगदी आनंदाने न्याहून निघाले हे संपूर्ण माहोल. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव, ग्रामीण धमाका बिग बॅश. आणि सध्या प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळत आहेत धुमाकूळ घालत असताना. सध्या आपण पाहत आहेत प्रत्येक स्टँड्समध्ये हे टी शर्ट वितरित केले जात आहेत. आदरणीय सन्माननीय कपिलजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आज वेगळाच माहोल आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी नेत्रदीपक हा सोहळा आणि काय तुडुंबलेलं मैदान सध्या तिथे आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचे संपूर्ण कार्यकर्ते अगदी मात्र न्याहून निघाले हे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. कपिलजी पाटील साहेब आपला प्रवास सुखाचा हो. आणि संपूर्ण हे कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला मैदान खाली करा आणि आता लगेच मॅचला सुरुवात होईल. सेकंड सेमी फायनल आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळेल. सध्या हे प्रेक्षक वर्ग संपूर्ण न्याहून निघाले. प्रत्येक स्टँड मध्ये गर्दी गर्दी आणि गर्दी. आणि मंद मंद पावलांनी पुन्हा एकदा व्यासपीठाच्या दिशेने वरुणेश पाटील साहेब यांना आपण पाहू शकतायत. त्यांच्या चेहऱ्यावर एक सुंदर आनंद स्मितहास्य आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा व्यासपीठावर त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. आणि मैदान खाली करा, लगेच मॅचला सुरुवात होईल. दोन ऑफिशियल अंपायर्स मैदानाच्या आतमध्ये जातील. सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळेल. आणि या लगेच आपण आदरणीय सन्माननीय मिश्रा ग्रामीण धमा सई बी प्रशांत घरात संदेश केणे यांना आपण स्क्रीनवर पाहतोय. एका बाजूला जर पाहिलं तर रजत मुंडे, एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील फरदीन काझी, एका बाजूला करण अंबाला, एका बाजूला रोहित शर्मा. एकाहून एक सरस खेळाडू दोन्ही बाजूला आहेत आणि त्याच्यामुळे ही मॅच पाहायला मजा येणार आहे. आणि प्रेक्षक सुद्धा ही मॅच पाहायला आतुर आहेत. एका बाजूला वडवली बी ऑलरेडी फायनलला पोहोचलेली आहे. त्यांच्या विरोधात फायनल कोण खेळणार
त्याच्यासाठीची ही मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे. कुणाल सर, या स्पर्धेने लोकप्रियतेचे मात्र, कारण हा एक वेगळा फॉर्मॅट आला आणि या फॉर्मॅटला लोकप्रिय करताना पाहायला मिळालंय, त्यामुळे या स्पर्धेवर सगळ्यांचं लक्ष देखील असणार आहे. आणि आता एक महत्वाची मॅच येते. हो नक्कीच. पहा ना, आता वरुणेश पाटील साहेबांवरचं प्रेम इथे दर्शवलं जातंय. या लहान चिमुकल्यांनी खूप चांगला बॅनर त्यांच्या नावाचा बनवून आणलाय आणि त्यांचं देखील कौतुक केलं जाते वरुणेश पाटील साहेबांच्या वतीने. चला आता सलामीची जोडी मैदानामध्ये लगेच पाठवायची आहे, कारण प्रेक्षक आतुर झालेले आहेत हा सामना पाहण्यासाठी. ब्रिटिश 11 अर्नाळा आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय संघ पॅरामाउंट RMC गोरसई पी. महत्वाची मॅच, खूप चांगले संदेश प्रेक्षकांनी देखील आणलेले आहेत. मजा येणार आहे ज्या मॅचची आता सगळेच वाट पाहत होते. एका बाजूला प्रशांत घरत यांना पाहतोय, अर्नाळाचा मिस्टर 360, आणि दुसऱ्या बाजूला चांभारली रायगडचा सुपरस्टार रजत मुंडे. अर्धशतक 2 आलेली आहेत. ग्रामीण बिग बॅश गोरसई बी, भावेश करण, थँक्यू फॉर प्रेझेंटिंग 70 स्पोर्ट्स अँड वरुण दादा, असे बॅनर देखील मोठ्या प्रमाणावर इकडे आणले गेलेले आहेत. एक महत्वाची मॅच, ज्या मॅचचे सगळ्यांना तारे सितारे इन ऍक्शन, पवन इन ऍक्शन, भावेश इन ऍक्शन, फरदीन काझी इन ऍक्शन, करण अंबाला इन ऍक्शन. दोन्ही टीम तेवढ्याच जबरदस्त आहे. अर्नाळा संघ क्वालिफायर मधून पुढे आला आणि क्वालिफायर खेळता खेळता या स्पर्धेच्या सेमीफायनल पर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे या मॅचवर सगळ्यांच्या नजरा लागलेल्या असणार आहे. 2 वेळचे विजेते तिसऱ्यांदा ही ट्रॉफी जिंकणार का? पिच क्युरेटर आदरणीय सन्माननीय जयजी पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. ज्यांनी खेळपट्टी अतिशय चांगली बनवली, समान न्याय देणारी खेळपट्टी जयजी पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. संजयजी कराळी साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते जयजी पाटील पिच क्रिएटर यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. या आपण संजयजी कराळी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत. जयजी पाटीलला आपला मनपूर्वक धन्यवाद. त्यानंतर आदरणीय सन्माननीय नंदकुमार मुकादम साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान संजयजी कराळी साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान या मान्यवरांचा आपण करीत आहोत या स्पर्धेमध्ये. त्यानंतर वसंतजी मुकादम साहेब यांना मी विनंती करेन आपण पुढे या. आपलं यथोचित स्वागत सन्मान संजयजी कराळी साहेब यांच्या शुभ हस्ते वसंतजी मुकादम साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण इथे करणार आहोत. त्यानंतर मुकुंदजी मुकादम साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण संजयजी कराळी साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करीत आहोत. या मुकुंदजी मुकादम साहेब आपलं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. संजयजी कराळी साहेब यांच्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान आपण सध्या करीत आहोत. यशवंतजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया आणि हा शेवटचा सन्मान असेल. आणि त्यानंतर आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी मिस्टर IPL मराठी समालोचक कुणाल दाते सर आणि एका साईडला जुन्नर भूषण मुंबई भूषण, एका साईडला चंदू शेट्टे सर. धन्यवाद. नक्कीच मजा येणार आहे या मॅच मध्ये. 2 जबरदस्त टीम एकमेकांच्या विरोधात याच मॅचला सुरुवात होते. सगळ्यांना विनंती आहे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पहिला बॉल फक्त ढकलण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला, थोडासा पुढे होता आणि पहिल्या बॉलवर पहिली रन घेतली गेली आहे. सिंगलने सुरुवात झाली. बावेशच्या विरुद्ध आक्रमण करायचं नाहीये, हाच पवित्र. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या बॉलवर तो सन्मान देण्यामध्ये यश प्राप्त झालंय. प्रशांत आणि त्याच्याबरोबर रजत मुंडे ही सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये खोऱ्याने धावा केल्या आहेत रजत मुंडे. शशिकांतजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. O2 कॉमेंट्री बॉक्स. एका फ्रेम मध्ये आपल्याला भावेश दिसत आहेत, एका फ्रेम मध्ये जर पाहिलं तर रजत दिसत आहेत. एक आहेत गोलंदाज, एक आहेत फलंदाज. दोघांनी स्पर्धा गाजवली आहे आणि संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्व ज्या मॅचची वाट पाहत होती आपल्या भेटीला येताना पाहायला मिळत आहे. एक जबरदस्त मॅच आपल्या भेटीला आली आहे खरी. कोण जिंकणार आणि वडवलीच्या विरोधात फायनल कोण खेळणार? राज्यात यावेळेला फुलटॉस बॉल फक्त दिशा देण्याचं काम केलंय कव्हरच्या दिशेने. संयमाने सुरुवात कुणाल सर थोडीशी इकडे होताना पाहायला मिळते. हो नक्कीच संयम इथे दाखवला जातोय. एकेरी दुहेरी धावा येत आहेत आणि त्या महत्वाच्या ठरू शकतात, कारण सुरुवात पाहिजे. आपण चेंज द गेम वडवली बी या टीमची सुरुवात तशीच पाहिली होती, थोडीशी अडखळत. परंतु त्याच्यानंतर ते आक्रमण आणि त्यामध्ये शुभमने मारलेले ते 2-3 षटकार, त्याच्यामुळे तो सामना त्या टीमने जिंकला असं म्हणायला हरकत नाहीये.
अगदी महत्वाच्या या मॅचेस आहेत. ओ यावेळेला अक्रॉस करण्याचा प्रयत्न. ओ सापडले स्टंपच्या समोर. LBW च्या स्वरूपात येते महत्वाची विकेट. श्यामल गायकर साहेबांचे इथे आगमन झालेले आहे. नवनिर्वाचित नगरसेवक आपलंही सहर्ष स्वागत. परंतु भावेश पवारचा पहिला वार बॅटरला केलंय गार. फलंदाज प्रशांत गरत बॅक टू द पॅव्हिलियन. मोठी विकेट इथे मिळवली आहे LBW च्या स्वरूपात. हरिश्चंद्र कराळी साहेब यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान करण्यात येत आहे. माझी शेतकरी संघटना आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. नगरसेवक श्यामल गायकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया आपण सुस्वागतम. आपलं सहर्ष स्वागत आहे. फुलर लेनचा बॉल होता, त्याला स्वाईप करण्याचा प्रयत्न होता बॅटद्वारे, परंतु बॅट स्वाईप झाली, परंतु बॉल लागला पायावर. आणि पायावर लागल्यानंतर पंचांसाठी एकदम सोपं काम होतं. त्यांनी बोट दाखवला आकाशाकडे आणि बॅटरला आउट घोषित करण्यात आलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये विघ्नेश साकलतोडे आला आता फलंदाजीसाठी या टीमचा. विराट कोहली आणि चांगली बॅटिंग आता करावी लागेल विघ्नेशला. ती महत्वाचा सामना आहे. फायनल मध्ये जायचं आहे, त्यासाठी हे प्रेक्षक देखील या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. आणि खूप सारे वरुणजी पाटील साहेब, तारिफजी सय्यद यांचे बॅनर घेऊन मोठ्या प्रमाणावर चाहते प्रेक्षक दाखल झाले. आपले सगळ्यांचं स्वागत. हाही एक लहान गाय, आपलंही स्वागत. जाऊयात. लिटिल डोंट जस्ट विन पीपल्स अट्रॅक्शन, दे विन लॉट ऑफ हार्ट ऑफ पीपल. आभारी आहोत आम्ही आपल्या दोघांचे देखील. यावेळेला फटका समोर खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. किशोर मुकादम होते तिकडे. टाळ्यांचा गजर होईल कारण विकेट महत्वाची आली आहे. अनाथ बिग विकेट. आवश्यकताच नाहीये, आताच विकेट गेली, मारायची आवश्यकता काय हाच प्रश्न विचारत असतील प्रेक्षक. ये पब्लिक हे सब जानती है. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर विकेट पाठोपाठ विकेट इथे येत आहेत. नुकतंच कपिल मोरेश्वर पाटील साहेबांनी देखील या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली आणि त्याच्यानंतर भावेश मैदानामध्ये आहाकार करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 2 धक्के दिलेत. विघ्नेश साखलतोडे देखील आता डगआउट मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललाय विनायक भोयर. रेल्वेसाठी देखील क्रिकेट खेळलाय. मुंबई T20 लीग अक्षरशः गाजवली आहे त्याच्या बॅटिंगच्या जोरावर, परंतु हे होतं कारण विनायक भोयर येण्याचं. कारण हा फटका विघ्नेश साखलतोडेचा बॅट ऑन साइडला फिरली, बॉल फोर्स झाला समोर आणि मुकादमने कोणती चूक केलेली नाहीये. सध्या 59,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत 70 स्पोर्ट्सवर आणि भावेशचा जल्लोष सुरू झालाय. का विचारलं जातं युट्यूबवर गोरसईची मॅच कधी आहे, स्पर्धा कोणी जिंकू, कोण गावचं आयोजन मात्र 100% जिंकलंय. A1 मॅनेजमेंट आपलं देखील विशेष कौतुक. धन्यवाद भाऊ. हिमांशु पाटील आणि त्याचबरोबर अजय मात्रेने हा बॅनर बनवलाय. वर्ल्ड स्टॉप फॉर वाइल्ड वेन फरदीन काझी प्लेज रिव्हर स्वीप. म्हणजे काही क्षणात जग थांबतं ज्यावेळेला फरदीन काझी रिव्हर स्वीप मारतो, असा त्या बॅनरचा आशय होता. हो, याही वेळेला एक चांगला बॉल तिकडे पाहायला मिळतोय. अपीलही केलं पंचांवर त्याचा काही प्रभाव पडलेला नाही. या चांगली सुरुवात भावेश पवारने सुरुवातीपासून धक्के द्यायला सुरुवात केली आहे. चॉकलेट तर सगळेच देतात, तुम्हाला 70 ची बॅट दे. हॅशटॅग तारीफ सय्यद. देणार का? देऊन टाकू. यस, या दिल्लीत जाईल तुम्हाला बॅट, इथे नाही फॅक्टरीवर. मोठ्या प्रमाणावर जर पाहिलं तर अपील इकडे केली गेली. डियर कॅमेरामॅन, किसका है ये तुमको इंतजार, मैं हूं ना. वा वा वा. वाय डू डॉट बॉल. अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिली ओव्हर संपली आहे. कुणाल सर 2 विकेट आलेले आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर फक्त 2 आहे. हो, ही व्हिडिओ पहा. ग्रामीण धुरंदर. आज ग्रामीण धुरंदरला पाहण्यासाठी ही जनता आलेली आहे. तपस्वी तारी यांनी ही रील बनवली आणि ही आज संपूर्ण जगभरात पाहिली गेली आहे, प्रचंड व्हायरल झालेली आहे. आणि त्याचबरोबर लेखक दिनराज मोहिनी बाळकृष्ण आपोणकर, महेश भट प्रेझेंट्स नवीन अपकमिंग हिंदी सिनेमा मॅडम सपना या पटकथा लेखक, अल्ट्रा मराठी वेब सिरीज पथकथा संवाद लेखक, तसेच मराठी चित्रपट बारीक नवऱ्याची बायको लेखन मिरची प्लस पॅकेट FM साक्षी यांनी खूपच चांगला अभिनय या संपूर्ण रील्स मध्ये केलेला आहे. साक्षी नानकर इंद्रायणी मालिकेतील डॉक्टर रंजना पगारेची भूमिका त्यांनी पार पाडली. तसेच पिंगा गपोरी पिंगा मालिकेत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी आताच काम केलेलं आहे. आणि त्याचबरोबर बारीक नवऱ्याची बायको या वेब सिरीज मध्ये भूमिका, नवीन वेब सिरीज छापा काटा याच्यामध्ये त्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आणि तसेच मी कौतुक करेन
साक्षी संजय नानकर यांचं अप्रतिम रील त्यांनी बनवली आहे. ग्रामीण धुरंदर, धुरंदर पाहायला जायचा नाहीये, ग्रामीणचे धुरंदर पाहायला प्रेक्षकांनी यायचंय आज रात्री कोण गावात. यस, सगळ्यांचं स्वागत असणार आहे. हमने लाखों शौक छोड़कर एक शौक पाला है, कोई पूछे तो बता देना कि ये फरदीन काजी का दीवाना है. नाव बॅक टू क्रिकेट. स्वागत आहे आपलं सगळ्यांचंच. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये 69,000 प्रेक्षक आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. सगळ्यांचं स्वागत आहे. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. तो आलाय गोलंदाजीसाठी करण अंबाला, अभिषेक दलोर बॉलिंगसाठी, बॅटर रजत ऑप्शनच्या बाहेर टाकलाय, वेगात बॉल टाकलाय, व्हाईट बॉल काढला जातोय. रजत वर सगळ्यांच्या नजरा असणार आहेत कुणाल सर. ज्या पद्धतीने संपूर्ण स्पर्धेत रजत नावाची रन मशीन आपल्याला पाहायला मिळाली. हो, नाव रजत आहे, परंतु या स्पर्धेमध्ये सोनेरी पान लिहिले त्यांनी धावांचं. काय बॅटिंग केली आहे रजतने, खतरनाक बॅटिंग. हा तो प्रेक्षक चॉकलेट तर सगळेच देतात. 70-70 ची बॅट द्या तारीफ सय्यद. बॅट नंतर दिली जाईल तुम्हाला, नो डाऊट, कारण तुमचा फोटो कॅमेऱ्यात कैद झालाय. पुढचा बॉल थोडासा पुढे करण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने ढकलण्यात यशस्वी राहिले. दबाव आहे थोडा, परंतु क्रिकेटच्या खेळात खूप सारे चढउतार. गेली 6 दिवस कुणाल सर आपण जे चढउतार पाहिलेत ना, क्षणार्धात मॅचेस बदलल्या गेल्या आणि असं देखील या ठिकाणी होईल का ते देखील या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. तुझ्यासाठी मी चंद्र तारे तोडून आणले असते, पण सॉरी, मी आता ग्रामीण धमाका बघायला आलो आहे. चंद्र तारे थोडेसे बाजूला ठेवा, आता ग्रामीण धमाका पहा. सगळ्यात मोठा धमाका केलाय विनायक बोईत. यावेळेला कव्हरच्या दिशेने पुन्हा खेळण्याचा प्रयत्न, ऑप्शनच्या बाहेर टाकून जिकडे प्रोटेक्शन ठेवलं तिकडे बॉल मारायला भाग पाडलं आणि धावसंख्या 1 ने पुढे. क्रिकेटचा कॉपी बुक फटका. मी मगाशीच म्हटलं होतं, संजय बांगर यांच्याबरोबर ज्यावेळेला मी T20 मुंबई लीगची एक स्पर्धा करत होतो त्यावेळेला कॉमेंट्री बॉक्समध्ये या खेळाडूच्या नावाची चर्चा झाली. त्यांनी सांगितलं हा माझा शिष्य आहे, त्याची रिक्रुटमेंट मीच केली आहे. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर रेल्वेसाठी त्यांनी खूप चांगलं क्रिकेट खेळलं, वेस्टर्न रेल्वेसाठी. आणि सध्या आपण पाहतोय ग्रामीण क्रिकेट देखील अक्षरशः गाजवले विनायकने. ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा एक वेगवान बॉल टाकण्याचा प्रयत्न, या ठिकाणी राहिला पंचांचा बोट आकाशाकडे. विकेट आली आहे, मोठी आली आहे आणि रजत देखील चालायला लागलेले आहेत. आणखीन एक धक्का, मोठा धक्का. प्रीतिशा 11 अर्नाळा टीमला एक मोठा धक्का बसतोय. जो रजत मुंडे सातत्याने विजयाचे झेंडे गाडत होता या स्पर्धेमध्ये, त्याची विकेट. आणि त्यामुळे थोडेसे प्रेक्षक नाराज आहेत. ती चिमुकली मात्र सामन्याचा आनंद घेते आणि आता तिला दाखवलं जाते, तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली आहे. रजत मुंडेची विकेट आली आहे. आपण पाहतोय एका पाठोपाठ धक्के बसतायत सध्या तरी प्रीतिशा 11 अर्नाळा या टीमला. एका बाजूला आपण पाहतोय प्रीतिशा 11 अर्नाळा आणि दुसऱ्या बाजूला पॅरामाउंट RMC गोरसई बी. हा बॉल थोडासा पुढे टाकला होता, फुलर लेनचा छेडखानी करण्याचा प्रयत्न, आउटसाइड द ऑफ स्टंप. बॅटची कडा घेऊन बॉल विकेट किपरच्या हातात गेला आणि त्यानंतर ती अपील होती, अपील उचलून धरली आणि त्यानंतर अपील जशी उचलून धरली त्यावेळेला मात्र आपसुकच रजत डगआउट मध्ये गेला. हा चिमुकला या सामन्याचा आनंद घेतोय. आपले स्वागत. विकेट एक थोडंसं प्लॅनिंग केलं या मॅचमध्ये गोरसाईने, कारण रजत मुंडे मैदानात असल्या कारण दुसऱ्याच ओव्हरला करणला आणलं, त्याचा इथे कुठेतरी फायदा होताना पाहायला मिळालाय. 5 धावांवर 3 विकेट आहे. हार मानून चालणार नाहीये. इकडे कुणाला तरी खेळावं लागणार आहे, एक पार्टनरशिप करावं लागणार आहे. आणि हे अभिषेक दलोर, करण अंबाला यांचं सेलिब्रेशन, मोठी विकेट, ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट आली तर सेलिब्रेशन का नाही होणार. आणि हे करण अंबाला यांचं सेलिब्रेशन, हो मी आउट केलंय तुला, हे सांगतायत देखील. रोहन पाटील आणि हरीश माळी हे संघ मालक आहेत प्रीतिशा 11 अर्नाळाचे. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विशाल पाटील साहेब हे संघ मालक आहेत पॅरामाउंट RMC इन्फ्रा गोरसई बी चे. धावा झाल्यात 5-3 फलंदाज बाद. ऑप्शनच्या बाहेर बॉल करण्याचा प्रयत्न यावेळेला राहिलाय. थोडासा दबाव वाढवण्याचा प्रयत्न आणखी केला जातो. 3 विकेट आलेले आहेत. इकडे रन करावे लागतील. अर्नाळा क्वालिफायर मधून इकडे आलेली आहे. सेमीफायनल पर्यंतची वाटचाल स्वप्नवत राहिली आहे. आता हार म्हणून चालणार नाही. विकेट गेल्या म्हणून काय झालं, आम्ही खेळणार आहोत हे दाखवावं लागेल. राज ठाकरे यांचे ते आगमन झालेलं आहे. ठाकूरपाडा गावचे सरपंच आपलं सहर्ष स्वागत, सुस्वागतम. हो, आणखीन एक बॉल तो थोडासा पुढे केला, अगदी ब्लॉक मध्ये करण्याचा प्रयत्न होता. 1 रन नाही रोखू शकले. दबाव 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 थोडासा आहे, त्याला हटवावं लागणार आहे. यस, विशालजी जितेकर हे देखील उपस्थित राहत आहेत. हो, कॅप्टन कोल म्हणून एक वेगळी ओळख आहे विशाल जितेकर यांची. रायगडच्या क्रिकेटमध्ये एक मोठं नाव त्यांचं राहिलंय आणि ते सातत्याने
चमचमत राहिले असे कॅप्टन कुल विशाल जेतेकर आपलं देखील सहर्ष स्वागत. 6-3 मात्र अशी परिस्थिती सध्या मैदानामध्ये पाहायला मिळते. दबाव निर्माण केलाय गोलंदाजाने, फलंदाजांना त्याचं उत्तर द्यायचं आहे. थोडासा कमी गतीने परंतु ऑप्शनच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न राहिला. पंच रमा पवार त्या ठिकाणी व्हाईट बॉल घोषित करतायत. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे जाईल. 7 धावा धाव फलकावर देखील पाहायला मिळत आहेत. भावेशने पहिल्या ओव्हरमध्ये अप्रतिम कामगिरी केली आणि कशा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल जाऊ दिलाय विनायक भोईर यांनी, जो वाईड होता. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ असताना आपला पाहायला मिळते करण अंबाला वेगवान बॉल टाकला, मनगटाच्या साह्याने ढकलला, मात्र त्याला काव कॉर्नरच्या दिशेने जिकडे 1 रन मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे. बघता बघता 2 ओव्हरचा खेळ संपतोय. रन झालेले आहेत 8 आणि विकेट गेलेल्या आहेत त्या 3. खूप चांगली कामगिरी सध्या बॉलिंग टीम करते. 8-3 अशी परिस्थिती आहे. हा सबस्क्रायबर मीटर सध्या तुम्ही पाहताय त्याच्यामध्ये वाढ होते. 7,000 झालेले आहेत. त्याच्यामुळे पारितोषिक आहे 7,000 जर झाले तर 1,500 रुपयाचं पारितोषिक आहे. 11,07,000 सबस्क्रायबरसाठी 1,500 रुपयाचं पारितोषिक आणि त्याच्यानंतर 11,10,000 जर झाले तर प्रत्येकी 2,000 रुपयाचं पारितोषिक असेल सबस्क्रायबरला. त्याच्यामुळे सबस्क्राईब करत राहा आणि त्यानंतर जो ड्रॉ होईल त्यावेळेला मात्र तुम्हाला पारितोषिक दिलं जाईल. कुमार म्हात्रे, अनिकेत म्हात्रे यांच्याकडून. भाग्यशाली आहेत भाग्यशाली प्रेक्षक ज्यांना मात्र आता 11,07,000 प्रेक्षक झालेत. प्रत्येकी 1,500 रुपयाचा पुरस्कार देखील दिला जाणार आहे. ते भाग्यशाली 5 काही क्षणातच आपल्या समोर येतील. आपण सबस्क्राईब करा, आपल्यासाठी खूप सारी पारितोषिकं. आपण मैदानात आहे, आपल्यासाठी खूप सारी पारितोषिकं. आपण कॅच पकडा, आपल्यासाठी खूप सारी पारितोषिकं आहेत. आपले सर्वांचे लाडके नगरसेवक आदरणीय वरुणदादा पाटील यांची संपूर्ण टीम सर्वप्रथम अभिनंदन त्यांचं केलं गेलं आणि त्यांच्यासाठी आपण पाहतोय एक चांगली अशी कलाकारी, त्यांची प्रतिमा, एक चांगला स्केच. मोहित दिलीप टाकी, शिवनगर, चौदरपाडा, भिवंडी यांनी नक्कीच ही कलाकारी त्यांच्या मातोश्री सोबत ज्या सरपंच आहेत आणि त्यातल्या त्यात वरुण एस पाटील साहेब जे सभागृह नेते आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे. पहा, हा एक मोठा सन्मान आहे. मोहित दिलीप डाकी त्यांची ती कला त्यांनी पेश केली आणि खूपच चांगला स्केच त्यांनी काढला. थँक्यू सो मच मोहित, आणि तुमचे जे बंधू आहेत त्यांचं देखील मनपूर्वक आभार. वाह, यामध्ये आईंचं देखील स्केच पाहायला मिळतंय आणि त्यावर लिहिलंय वाघिणीचा तो छावा म्हणजे वरुण दादा. 8 धावांवर 3 विकेट माघारी परतलेल्या आहेत. पवन केने यांना बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलं. विनायक भोईर आणि त्याचबरोबर मकरंद यांना आता डावाला सावरायचं आहे. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, थोडासा जास्त बाहेर व्हाईट बॉल. ऑप्शनच्या बाहेर आणि थोडासा जास्त बाहेर आता पाहायला मिळालाय. खूप महत्वाचे क्षण आहे या ठिकाणी. 3 विकेट जरी गेल्या तरी खेळावं लागेल. यावेळेला फुल टॉस त्याला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळाली. कदाचित मागे गेला असता तर 4च होता. मेघराज तिथे होता. खतरनाक फिल्डिंग पाहायला मिळते पॉइंट रिजन मध्ये आणि मेघराज क्षणार्धात बॉल पर्यंत पोहोचला आणि त्याने बॉलला थांबवलं. कमालीचं क्षेत्ररक्षण, हीच तर खरी ओळख आहे या टीम गोरसईची आणि त्याचमुळे चर्चा असते या टीमच्या फिल्डिंगची. फुलरलीनचा बॉल होता, स्क्वेअर ड्राईव्ह दाखवला आणि मेघराजने बरोबर एका हाताने शरीराचं संतुलन राखत असताना हा बॉल थांबवलाय. खूपच चांगलं संतुलन पाहायला मिळालं मेघराजचं. पवन पुन्हा एकदा बॉलिंगसाठी. आज पुन्हा तिसऱ्यांदा हा चषक जिंकायचा याच्या तयारीने गोरसई आली आहे, परंतु समोर अर्नाळा आहे. हो, हाई बॉल चांगला पाहिला मिळतोय. थोडासा पुढे, थोडासा वळणारा. 1 रन कंप्लीट केली जाते. दबावाची परिस्थिती देखील बाजूला येऊ शकते. काही सिंगल डबल, काही षटकार चौकार मारले तर पवन बॉलिंगला आहेत. आपण ज्यांची वाट पाहत होतो आणि ज्यांची आता रील आपण प्रदर्शित केली असे लेखक दिनराज मोहिनी बाळकृष्ण आपोणकर आणि त्याचबरोबर साक्षी संजय नारकर आणि तपस्वी तारी यांनी जी रील बनवली त्यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. इंद्रायणी मालिकेत डॉक्टर रंजना पगारेची भूमिका, तसेच पिंगा गपोरी पिंगा मालिकेत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम आताच त्यांनी पार केलेलं आहे आणि बारीक नवऱ्याची बायको या वेब सिरीज मध्ये देखील भूमिका त्यांनी पार पाडली आहे. छापा काटामध्ये देखील भूमिका आहे. व्हाईट बॉलचा निर्णय पंचांच्या माध्यमातून आलाय आणि आगमन इथे होत आहे साक्षी संजय नानकर आणि त्याचबरोबर दिनराज मोहिनी बाळकृष्ण आपोणकर यांचं स्वागत आहे. पुन्हा एकदा थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न. विनायक, सर्वांचं लक्ष त्यांच्यावर लागलेलं आहे. अख्खा अर्नाळा गाव मुंबईसाठी क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत.
यावेळेला कलात्मक फटका कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय, परंतु तिकडे प्रोटेक्शन ठेवताना पाहायला मिळत आहेत. फिल्डर आहे. तिसरी ओव्हर सुरू आहे. दबाव काही अजून संपता संपेना. त्याचं उत्तर षटकार चौकाराने दिलं तर मात्र प्रेक्षकांमधून आवाज देखील येतील. मग कुणाचं मैदानाच्या चारही बाजूला नजर टाका. जिकडे नजर टाकू ना तिकडे प्रेक्षक आहेत. प्रेक्षकांची गर्दी. जशी मॅच दिसेल तशी मॅच पाहण्याचा प्रयत्न होतोय. कुणी टाचेवर उभं राहिलेत, कुणी माना इकडून तिकडून मात्र या ठिकाणी टाकून प्रयत्न करतायत की आम्हाला ही मॅच कुठून दिसेल असं प्रेक्षक इकडे आलेले आहेत. पुढचा बॉल थोडासा पुढे, त्याला कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न. अचूक टप्प्याची गोलंदाजी होते. पवन केने या नावाची देखील चर्चा सध्या मोठ्या प्रमाणावर आहे. फॉलोअर्स मोठ्या प्रमाणावर आहेत आणि त्यांचा परफॉर्मन्स देखील इकडे पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी. हो, काल रात्री इथं ते खेळले, त्याच्यानंतर ते पिरकोनमध्ये गेले, उरण तालुक्यामध्ये स्पर्धा खेळण्यासाठी, तिथे फायनल मारली आणि परत एक वेळेला या ग्राउंडवरती येत आहेत. म्हणजे पहा, सातत्याने प्रवास सुरू आहे, मोठमोठ्या स्पर्धा गाजवत आहेत आणि त्यातल्या त्यात ग्रामीण क्रिकेटची स्पर्धा म्हटल्यानंतर इथे देखील छाप सोडत असताना पवन केने आणि त्यांची संपूर्ण टीम. नो डाऊट गोरसईच्या नावाचा डंका जगभर आहे, परंतु अर्नाळा सुद्धा काही कमी नाहीये. रिवचा प्रयत्न परंतु नाही यशस्वी झालाय. चांगली गोलंदाजी पवन केने सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवत आहेत. हो, चांगली गोलंदाजी सध्या तरी पवन केनेची पाहायला मिळते, कारण पूर्णपणे शांत ठेवले फलंदाजाला. या मॅच मध्ये 14 धावा झाल्या, 3 फलंदाज बाद आहेत आणि आतापर्यंत आपण पाहिलंय तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. खराब फटका, खराब स्ट्रोकचं सिलेक्शन इथे पाहायला मिळतंय. रन करावे लागतील. यावेळेला फुलटॉस, त्याला दिशा दिली आहे. फिल्डर आहेत कव्हर्सला, त्यांच्याच दिशेने बॉल जाईल. लोअर फुलटॉस देखील असा जो ऑप्टमच्या बाहेर जिकडे फिल्डर आहे तिकडे जाईल याची काळजी त्यांनी घेतली आहे. बघता बघता 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे ती 15 धावा. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत गोरसाईची पाहायला मिळते. आता इथे 11,10,000 सबस्क्रायबर जर कंप्लीट झाले तर 2-2 हजार रुपयाचं पारितोषिक आहे त्या भाग्यवान विजेत्या प्रेक्षकांसाठी. त्याच्यामुळे सबस्क्राईब करत राहा. 11,09,000 झालेले आहेत, त्याच्यावर 500 झालेले आहेत, त्याच्यामुळे आता 500 राहिलेले आहेत. फटाफट सबस्क्राईब करा 70-70 स्पोर्ट्सला. तुम्हाला देखील 2-2 हजार रुपयाची पारितोषिक आहेत. प्रेक्षक आहेत ना ते खुश आहेत. खूप जणांनी प्रेक्षकांनी मात्र या ठिकाणी कॅच घेतल्या, ब्रँडेड शूज घेतले. त्याचबरोबर जर पाहिलं तर मोटरसायकल देखील दिल्या जाणार आहेत. 4 व्हीलर कार आहे. अभिषेक दलोर यांना लगेच पुन्हा एकदा आमंत्रित देखील केलं गेलेलं आहे. त्याचं कारण आहे की या दबावाला कुठेतरी वाढवायचंय की काय आणि त्याच्यामुळे त्यांना आमंत्रित करण्यात आलंय. ग्रामीण सुपर बॅश 1 करोड पहिला पुरस्कार असणारी स्पर्धा, 50 लाख दुसरा पुरस्कार असणारी स्पर्धा आणि महिंद्रा थार सिरीजला असणारी स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. तर 17 एप्रिल ते 19 एप्रिल 12 लाख 6 लाख स्पर्धा हिम्मतनगर गुजरात. तर ही स्पर्धा देखील आपल्या भेटीला येते. तर यंगस्टार प्रीमियर लीग 14 ते 28 मार्चला मात्र देवगडामध्ये स्पर्धा. 5 लाख आणि 2.5 लाखाचा पुरस्कार 4 व्हीलर सिरीजला. तर मानाची प्रतिष्ठाची सुप्रीमो नंबर 1 ही सुद्धा आपल्या भेटीला येते संजय पोते साहेबांची बाईंची. तर आणखी एक मोठी स्पर्धा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषक ही देखील आपल्या बदलापूरला आपल्या भेटीला येते. सगळ्यांना उत्कंठा या सगळ्या स्पर्धांची. 15 वर 3 एका बाजूला विनायक भोईर यांना आपण पाहतोय मकरंद जोडीला आहेत. 4 ओव्हर तर अजूनही बाकी आहेत आणि 4 ओव्हरमध्ये कुठेतरी एक 50 रन तरी येणं गरजेचं आहे. ऑप्टमच्या बाहेर बॉल करण्याचा प्रयत्न राहिला आहे. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. हो, एक्स्ट्रा रन इथे आपल्याला पाहायला मिळेल आणि आपण पाहतोय या मॅच मध्ये सध्या चर्चा आहे. हा व्हाईट बॉल इथे घोषित करण्यात आला. रुपेश मंडप डेकोरेटर्स अँड लाईट्स, नक्कीच कौतुक करावं तेवढं कमी आहे. रुपेश पाटील यांचं अप्रतिम अशा लाईट्स इथे लावण्यात आलेल्या आहेत. खूपच चांगला मंडप डेकोरेशन त्यांनी केले या स्पर्धेसाठी. थँक्यू सो मच रुपेश पाटील. LED वॉल देखील त्यांच्याच आहेत. हो, यावेळेला पुन्हा एकदा ऑप्टमच्या बाहेर बराचसा बाहेर बॉल पाहायला मिळालाय. खरा जाईल पाठीमागे. रन महत्वाचे आहेत, कशाही येऊ देत. व्हाईट प्लस 1 सुद्धा आलेली आहे. धावसंख्या पुन्हा पुढे गेली आहे. या येणाऱ्या 4 ओव्हर खूप महत्वाच्या असतील. त्याचबरोबर नेक्स्ट लेवल LED वॉल स्वप्नील सिंग यांचं देखील मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करतोय. जय चेरोबा इंटरनेट सर्व्हिस महेशभाई पाटील, त्याचबरोबर विघ्नेश सुरेश भोईर आणि सौरभ दादा यांचं देखील मनपूर्वक आभार. प्रतीक साऊंड अँड लाईट ज्या आवाजाची काळजी प्रतीक आणि त्याचे भाऊ दोघेही घेत आहेत. अप्रतिम आवाज आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. प्रतीक साऊंड आपलेही मनपूर्वक आभार. जवळ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने महत्वाची मॅच. हो, बॅट अगदी वेगात फिरवली आहे मकरंदाने, परंतु इकडे गती परिवर्तन टप्पा परिवर्तन दोन्ही पाहायला मिळालं. डॉट बॉल. हो, डॉट बॉल इथे येतोय. परिवर्तन इथे गतीमध्ये.
जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने 18वर 3 आहेत. यावेळेला फुलटॉस समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॉल हवेत, तिकडे आहेत भावेश. आणखीन एक विकेट, आणखीन एक धक्का, टाळ्यांचा गजर गोरसाईसाठी. चौथी विकेट गमावली आहे. 4 धक्के बसलेले आहेत. भावेश चांगला प्रयत्न करत असताना पाहायला मिळाला आणि करणच्या खात्यामध्ये सातत्याने विकेट येत आहेत. एका पाठोपाठ धक्के बसत आहेत. मकरंद पाटील देखील परतलाय या मॅच मध्ये. तो दबाव बनलाय प्रीतिशा 11 अर्नाळा या टीमवर. रोहन पाटील आणि हरीश माळी यांचा संघ एका बाजूला आपण पाहतोय प्रीतिशा 11 अर्नाळा, दुसऱ्या बाजूला विशाल पाटील साहेबांचा संघ. फुलर लेनचा बॉल होता, उडवला, बॉटमॅनचा वापर केला आणि डीप मध्ये लॉंग ऑनला एक सोप्पा झेल होता. यावेळेला फलंदाज बाद होतो आणि एक चांगला झेल टिपलाय भावेश पवारने. आज देखील आपण पाहतोय फक्त हा दुसराच सामना इथे सुरू आहे. सेकंड सेमी फायनल. 1 मिलियन व्ह्यूवरशिप प्राप्त झालेली आहे 70 स्पोर्ट्स वर. 10 लाख प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिली फक्त दुसऱ्याच मॅचच्या पहिल्या इनिंग मध्ये. अगदी जबरदस्त, अगदी जबरदस्त. हे पहा, प्रेक्षक मैदानामध्ये जागाच नाहीये. जिकडे जागा मिळेल तिकडे प्रेक्षक जात आहेत आणि अगदी वाटचाल आता 11,10,000च्या दिशेने वाटचाल आहे. आणि जर झाली अगदी होते यस. आणि प्रत्येकी 5 प्रेक्षक आता लकी ड्रॉच्या द्वारे निघणार आहेत आणि त्यांच्यासाठी प्रत्येकी 2,000 कुणाल सर. हो, आणि त्याच्यानंतर 12,000 प्रेक्षकांसाठी सबस्क्रायबर्ससाठी 1,000 आणि त्यानंतर 15,000 झाले तर मात्र तुम्हाला 1,500 रुपये दिले जातील. त्यामुळे सबस्क्राईब करत राहा 70 स्पोर्ट्सला. अनेक स्पर्धा तुमच्या भेटीला येणार आहेत. सुप्रीमो ट्रॉफी देखील येणार आहे याच चॅनलवर. त्याच्यामुळे चर्चा आहे त्या स्पर्धेची. ही पहा, सुप्रीमो ट्रॉफी नंबर 1. आमदार संजय पोतनीस साहेबांची ही स्पर्धा. दबाव थोडंसं इकडे आहे परंतु तो हटवावा लागेल. करण अंबाला पुन्हा एकदा समोर आहेत करण वैती. आणखीन एक बॉल ऑफस्टंपच्या बाहेर खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न राहिलाय. संधी देत नाहीयेत. विकेट आली त्याचं कारण होतं दबाव होतं. कुठेतरी मकरंद मोठा फटका खेळायला गेले आणि त्यानंतर पुन्हा एकदा अचूक टप्प्याची बॉलिंग सातत्याने. चिंताग्रस्त वातावरण डगआउटमध्ये पाहायला मिळत आहे. निराश आहेत, हताश आहेत. हे सगळे खेळाडू निराश आहेत कारण ते आता एकमेकांची चर्चा करतायत. कोणते चुकीचे फटके आपण मारले, का मारले, आणि नक्कीच याच्याविषयी ती चर्चा आहे डगआउटमध्ये. कारण याच बॅटरने तो लॉफ्टेड ड्राईव्ह मारला होता, बॉटम हँडचा वापर केला होता. परंतु त्याच्या अगोदर आपण पाहिलं की रजतचा देखील फटका चुकीचाच होता. फरदीनची भरपूर स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली. 19 धावा झाल्या. 4 फलंदाज बाद आहेत. करण अंबाला खूप चांगली बॉलिंग करतोय. 10 धावा खर्च केल्या. 2 विकेट त्याने घेतलेत. 9 बॉलचा स्पेल कंप्लीट झालाय. अगदी वेगवान गोलंदाजी आणि अचूक टप्प्याची. यावेळेला पुन्हा एकदा वेगवान अगदी मोजून मापून खोलवर टप्प्याची बॉलिंग करण्याचा प्रयत्न इकडे केला जातोय. परंतु 1 रन सुद्धा महत्वाचा आहे, तो इकडे घेतला गेलेला आहे. चौथी ओव्हर मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे. कुठेतरी या विकेट थांबवायच्या आणि सिंगल डबल का होईना परंतु या डावाला पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. हो, तो प्रयत्न आतापर्यंत चांगलाच राहिलाय. विकेट जरी गमावल्या तरी देखील सिंगल डबल तुम्हाला चालू ठेवणं गरजेचं आहे. असं नाहीये की विकेट गमावल्यानंतर धावा येत नाहीये. अशाही परिस्थितीमध्ये आपण पाहिलं 3-3 ओव्हरमध्ये 4-4 ओव्हरमध्ये 65 धावा देखील इथे आलेल्या आहेत. त्याच्यामुळे प्रोजेक्टेड स्कोर जरी 39 दाखवत असेल तरी देखील तुम्हाला धावा कराव्या लागतील. हे 4 शेर आहेत या टीम मध्ये. वाह, एकाच वेळेला दाखवले जात आहेत. 4 वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. हो हो हो, इकडे वेग वाढवण्याचा प्रयत्न टप्पा चुकीचा पाहायला मिळाला होता. व्हाईट बॉल येतोय. पॅटर्ननी प्रयत्नही जरूर केला होता. एक्स्ट्रा रन येते. व्हाईट बॉल. हा मिवन फुलटॉस मिस केलाय करण वैतीने. करण वैतीने याच्या अगोदर एक चांगला झेल टिपलाय. पहा, हा फुलटॉस मिस झालाय ऑलमोस्ट करण वैतीकडून. कारण असे जे फटके होते हे लॅप स्वीप मारल्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर पलीकडे जात असताना आपण पाहिले. त्या खेळाडूने नक्कीच एक चांगला झेल टिपलाय. त्याची चर्चा आहे सध्या महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या वर्तुळात. तोच करण वैती. करणवती हो, पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न. चेंडूच्या लाईन मध्ये नाही येऊ शकले. थोडासा मागे टाकला होता यावेळेला बॉल. चांगली गोलंदाजी करण अंबाला सध्या करताना पाहायला मिळत आहेत. एक बॉल थोडासा दबाव वाढवतोय. हो, छाप सोडली आहे या खेळाडूने. ISPL मध्ये सगळ्याच हंगामामध्ये प्रचंड मोठी बोली या खेळाडूसाठी लागलेली आपण सगळ्यांनी पाहिली. आणि त्यातल्या त्यात सध्या करण अंबाला भन्नाट गोलंदाजी याही स्पर्धेमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दबाव बनवला त्यांनी प्रीतिशा 11 अर्नाळा या टीमवर याही ओव्हरच्या दरम्यान. अगदी दबाव बनवला गेलाय. पहा, पुढे निघाला हा सबस्क्रायबर मीटर. आवर्जून या अभियानामध्ये सामील व्हा. सगळ्यात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने ऑप्टमच्या बाहेरून समोर खेळण्याचा प्रयत्न. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. संधीच नाहीये परंतु धावफलक 1ने पुढे गेलाय. हे महत्वाचं आहे. 4 ओव्हरचा खेळ पहिल्याच संपलेला आहे आणि धावसंख्या जर पाहिली 22. 4 विकेट माघारी. कुणाल सर.
हो 22 धावा नक्कीच निराशाजनक कामगिरी आहे, परंतु इथूनही उभारी घ्यावी लागेल. अजूनही 3 षटकाचा खेळ बाकी आहे. आपण पाहतोय वरुणेश पाटील साहेबांना या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे शिल्पकार, ज्यांनी मुहूर्तमेढ रोवली 4 वर्षापूर्वी या क्रिकेटच्या स्पर्धेची. त्याचबरोबर कॅप्टन कुल, विशाल जितेकर आणि 70-70 चे प्रवर्तक तारिफ सय्यद सर तिथे उपस्थित आहेत. नेहमीच क्रिकेटची चर्चा असते आणि कॅप्टन कुल यांचं देखील नाव नेहमी चर्चेमध्ये आलेलं आहे. रायगड क्रिकेटचा इतिहास जर तुम्ही उघडून पाहिला तर आपले सहर्ष स्वागत. आणि त्यानंतर ही प्रेक्षक जनता, ये पब्लिक है सब जानती है, या सामन्याचं महत्त्व माहिती आहे. म्हणूनच आज आपण LED ज्या वॉल होत्या त्या काढून टाकल्या, तुम्हाला बसण्यासाठी व्यवस्था व्हावी म्हणून. आणि त्याचमुळे ही जी गर्दी आहे, हा गर्दीचा उच्चांक इथे पाहायला मिळतोय. आणि त्याचमुळे या सगळ्यात दर्दी प्रेक्षकांचं वरुणेश पाटील साहेबांच्या वतीने सहर्ष स्वागत. सहर्ष स्वागत करावंच लागेल या सगळ्यांचं. मोठ्या संख्येने ते आलेत आणि उद्या वर्किंग डे, कामावर जायचंय, ऑफिसला जायचंय, परंतु आज आम्हाला फायनल पाहायची आहे. विजेता कोण होतोय हे पाहायचं, यासाठी ही गर्दी आहे. क्रेज आहे टेनिस क्रिकेटची मोठ्या प्रमाणावर. तर आउटलेट मॉल ऑफ इंडिया ऑलवेज ऑन डिस्काउंट भिवंडीमध्ये दाखल होत आहे. जागतिक दर्जाचा मॉल, विविध ब्रँड्स आणि त्याचे सगळे ग्राफिक्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी प्रेक्षक जिकडे दिसेल तिकडे मात्र दाखल होताना पाहायला मिळालेले आहेत. आउटलेट मॉल ऑफ इंडिया ऑलवेज ऑन डिस्काउंट, एक भव्य दिव्य दालन आणि त्याचं निर्माण होतंय नाशिक हायवेवर, मुंबई नाशिक हायवेवर. नक्कीच वेगवेगळे ब्रँड्स आहेत आणि त्याचबरोबर मारुती सुझुकी नेक्सा नाव ॲट कोनगाव, आणि एक नेक्साचं शोरूम आता कोनगावमध्ये आलेलं आहे. एअर मोटर्स या नावाने. पुढचा झेंडू. ओ हो हो, आणखीन एक चांगला बॉल. आलेत पुन्हा एकदा भावेश, परंतु संधी देत नाहीये. बॉलला चांगलं कट केलं. यशांच्या पाठी फरदी नाहीत, त्यांच्याकडे बॉल जातोय. चांगली गोलंदाजी. आता आपण सातत्याने चांगली गोलंदाजी हे सातत्याने बोलतोय, परंतु ते फलंदाज फटके मारतील कधी, हा प्रश्न प्रेक्षकांना पडला आणि मारावे लागणार आहेत आता मोठे फटके. ओ हो 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 हो, या वेळेला दांडी 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 गुल. भावेश पवार त्रिफळाचीत करतायत फलंदाजाला. प्राईड ऑफ भिवंडी असंच म्हणत नाही या काढूला. फुलरलेनचा बॉल होता, यॉर्कर लाईनवर बॉल होता आणि बॅट ऑन साइडला. चेहरा लवकर क्लोज केला बॅटरने, आणि जसा क्लोज केला चेहरा बॅटचा तसा मॅटर क्लोज झालाय बॅटरचा. हीच तर खासियत आहे भावेश पवारची, कारण इथे चूक झाली आहे आणि तो जसा गोलंदाजीसाठी तो आलाय आणि त्याने काम करून दाखवलंय या मॅच मध्ये. भावेश पवार परफेक्ट यॉर्कर, चेहरा बॅटचा क्लोज केला आणि त्याच्यानंतर यष्टा उद्ध्वस्त झाल्यात फलंदाजाच्या. भावेश पवार स्ट्राईक करत असताना अजून एक विकेट घेतोय आपल्या टीमसाठी. बॉल थोडासा कट देखील होताना पाहिला मिळाला. टर्न झालाय बॉल आणि यष्टा उद्ध्वस्त करताना पाहिला मिळालेत. दबाव निर्माण केलाय या ठिकाणी गोरसेबी संघाने. पॅरामाउंट RMC इन्फ्रा या टीमने मात्र दबाव निर्माण केलाय. त्याला हटवावं लागेल. काही चौकार, काही षटकार खेळावं लागेल. जसं कुणालजी आपण म्हटलं, तिकडे रन पाहिजेत, फाईट करायची आहे. आजचा दिवस 1 वर्ष येणार नाहीये. ग्रामीण धमाका बिग बॅचच्या 5व्या पर्वाची वाट पाहावी लागणार आहे आणि त्याच्यामुळे इकडे तुम्हाला प्रयत्न करावेच लागणार आहेत. विनायक भोईर यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि त्यांची साथ द्यायला आलेले आहेत. करण निजाई मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 4 विकेट माघारी देखील, 5 विकेट माघारी परताना पाहिला मिळतोय. पाहूया जावेद पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आज आम्हाला आमच्या गावासाठी खेळावं लागणार आहे. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. तिकडे आहेत अभिषेक, त्यांच्याच दिशेने बॉल जाईल. 1-1 ने धावफलक पुढे, परंतु आता मोठे फटके मारावेच लागतील. प्रत्युत्तरच देता आलेलं नाहीये फलंदाजाला. एका पाठोपाठ धक्के बसलेत फलंदाजी करणाऱ्या टीमला, प्रितिशा 11 अर्नाळाला. त्याच्यामुळे संघ थोडंसं बॅकफुटला चाललाय. आणि कारण काय तर हा प्राईड ऑफ भिवंडी भावेश पवार. खरं अंबालाची गोलंदाजी. 3 धावा दिल्यात, 3 विकेट घेतल्यात भावेशने. यावेळेला पुन्हा एकदा अगदी खोलवर टप्प्याचा बॉल आणि कदाचित स्टंपला लागलाय की काय, परंतु बेल्स पडली नाही असं या ठिकाणी वाटतंय. काय बॉल टाकलाय. हो, मिडल स्टिकची LED ब्लिंक होते, त्याच्यामुळे हा ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असणार आहे. ओव्हर द विकेट फुलरलेनचा बॉल होता आणि मला वाटतं फरदीनच्या पायाला लागून तो बॉल लागलाय, त्याच्यामुळे नॉट आउट आणि हा डॉट बॉल. पुन्हा एकदा भावेश.
ओ हाई बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहिलं मिळेल. रन घ्यायची की नाही परंतु पुन्हा एकदा आपल्या क्रीज मध्ये आलेले आहेत. दबाव आहे. या दबावाला हटवावं लागणार आहे. अर्नाळा हे गाव सुद्धा काही कमी नाहीये. खूप मोठ्या प्रमाणावर पालघरमध्ये त्यांची चर्चा आहे. आता तुम्हाला खेळावं लागणार आहे. 5व्या ओव्हरमध्ये भावेशच्या नावाची चर्चा. कुणाल सर? हो, 5व्या ओव्हरमध्ये चर्चा आणि हा पास साइड अँगल व्ह्यू. तो बॉल त्याच्या ग्लोव्ज मधून निसटला, स्टंपवर लागला, LED ब्लिंक झाली त्या स्टंपची, परंतु बॅटर नॉट आउट होता आणि त्याच्यानंतर आणखीन एक डॉट बॉल इथे टाकत असताना खतरनाक गोलंदाजी ते करताना दिसतोय भावेश पवार. अक्षरशः आगीचे गोळे बरसवतो या खेळपट्टीवर. रजत मुंडेने या स्पर्धेमध्ये 150 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. जगत सरकार 126, ऋतिक पाटील 113 आणि गोलंदाजीमध्ये तो आलाय पहिल्या नंबरवर भावेश पवार. 5 सामने 11 विकेट. पहिला नंबर काबीज केलाय गोलंदाजी सध्या. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय. फटका चांगला आहे. गरज होती फटक्याची. कोंडी फोडली आहे. इकडे विनायक भोईर यांनी बॉल सीमारेषेच्या पार. 4 चौकार. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह इथे दाखवलाय. चांगला फटका इथे विनायक भोईरच्या बॅट मधून. हा बॉल थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न होता भावेशचा. लेंथ बॉल आणि बरोबर उचलला बॉलला. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह 4 धावा इथे मिळाल्यात. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झालेल्या आहेत 27-27. भावेशची खतरनाक गोलंदाजी. 2 ओव्हरमध्ये भावेशने पूर्णपणे बॅटरला शांत ठेवला आणि अंपायर इशारा करतायत बॅटिंग पॉवर प्ले. आणि आता भावेश पवार च्या गोलंदाजीवर चर्चा करूया. 5 डावामध्ये 11 विकेट. करण पाटीलच्या खात्यामध्ये 9 विकेट. विवेक शेलार, प्रिन्स ऑफ भिवंडी 8 विकेट आहेत. ऋतिक पाटीलने देखील कमाल केली आहे. बॅटने देखील धावा घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर 8 विकेट घेतलेले आहेत. करण अंबिरेच्या खात्यामध्ये 8 विकेट. करण अंबालाच्या 7 विकेट. वैभवच्या खात्यामध्ये 7 विकेट. प्रीतम भारी 7 विकेट आहेत. धीरज भोईरच्या 6 आणि अय्यूब शेखच्या खात्यामध्ये 6. परंतु काही खेळाडू आता या स्पर्धेच्या बाहेर आहेत आणि आपल्याला माहिती आहे मॅन ऑफ द सिरीजची कार ही दिली जाणार आहे सेमी फायनल मध्ये खेळणाऱ्याच खेळाडूंना. रजत मुंडे सगळ्यात जास्त धावा 150 धावा केलेल्या. जगत सरकार त्याचा पाठलाग करतोय. 126 धावा त्याच्या खात्यामध्ये होत्या. परंतु धाकटी डहाणू संघ या स्पर्धेच्या बाहेर. त्याच्यामुळे मॅन ऑफ द सिरीजची कार ही आपण ऑल इंडिया आयकॉनला देणार आहोत. ती देखील सुपर 4 म्हणजे सेमी फायनल मध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना दिली जाईल. तिथे देखील ऋतिक पाटील च्या नावाची चर्चा आहे. तिथे त्यांनी 113 धावा केलेल्या आहेत. सरोज प्रामाणिकच्या खात्यामध्ये 95. म्हणजेच काय, आपल्या ग्रामीणचा एकटा मुलगा ऋतिक पाटील खुल्या गटातल्या खेळाडूंना देखील नळतोय. वाह, जबरदस्त कामगिरी त्यांनी देखील करताना पाहायला मिळाले. पवन यांना पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आमंत्रित केले. 2 ओव्हर बाकी आहेत आणि या 2 ओव्हरमध्ये कुठेतरी 25-30 जरी आल्या ना, मॅच बऱ्यापैकी फाईट होऊ शकते. प्रयत्न हाच असणार आहे की या 2 ओव्हरमध्ये तुटून पडायचं, रन करायच्या. पवन पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 त्यांनी खर्च केल्या होत्या. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. मोठी मॅच. पहिला बॉल खोलवर टप्प्याचाच होता परंतु त्याला पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय. तिकडे 1 रन मिळणार आहे पवन. आणि एक प्लॅनिंगच्या तहत ही बॉलिंग झालेली आहे. कुणाल सर? हो, सगळ्याच गोलंदाजीने चांगलं प्लॅनिंग केलंय. सगळ्याच गोलंदाजाने टप्प्यावर विश्वास दाखवलाय आणि नेहमीच म्हटलं जातं आपल्या टप्प्यात आला की आपण कार्यक्रम करतो आणि हा संघ तसाच आहे. डिफेंडिंग चॅम्पियनचा ताज वाचवणं एवढं सोपं नसतं. कुठल्याही क्षेत्रात तुम्ही कामगिरी करा आणि त्यातल्या त्यात आपण पाहिलं की पहिला सामना हारला होता हा संघ. हे विसरून चालणार नाही. 76,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत. महत्वाची मॅच आहे. यावेळेला फटका समोर खेळण्याचा प्रयत्न. अशाच पद्धतीने मागील मॅच मध्ये ओमी बाद होताना पाहायला मिळाले होते परंतु बॉल थोडासा आता मागे गेलाय. रन मिळणार आहे. एकेरी दुहेरी धावांनी काहीच फरक पडणार नाहीये. सध्या मी म्हणेन पॅरामाउंट RMC इन्फ्रा विशाल पाटील यांच्या संघाला उद्योजक आहेत वाघबीळचे आणि त्यांनी हा संघ प्रस्थापित केलाय. सातत्याने चांगली कामगिरी करतोय. करण पुन्हा एकदा करणसाठी यावेळेला अभिजित पुढे आला होता. त्याच्यावर आक्रमण केलं आणि बॉलला पाठवलं सीमा रेषा पार. षटकार. करण निजाई नावात रन आहेत आणि तो मैदानामध्ये खेळण्यासाठी आलाय. टीमचा कॅप्टन आहे. टॉस साठी तोच उपस्थित होता आणि त्याच्या बॅट मधून एक चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. थोडासा बॉल पुढे केला होता. रडार मध्ये आला. रडार मध्ये जसा आला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी 9 बॉल बाकी आहेत आणि जर का 3-4 अजून असेच मैदानाच्या बाहेर गेले, यस 11,12,000 देखील झालेले आहेत. त्यामुळे 1,005 भाग्यशालीला मिळतील.
ओ हो यावेळेला ऑप्शनच्या बाहेर थोडासा पुढे केला बॉल, षटकारानंतरचं कमबॅक पवन यांचं देखील इकडे पाहायला मिळालं. 77,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत. पहा 11,12,000 सबस्क्रायबर झालेले आहेत. 15 जर झाले तर मात्र 1,500 रुपयाचं पारितोषिक आहे आणखी 5 प्रेक्षकांसाठी. सगळ्यांची नोंद केली जाईल. थोड्याच वेळात त्या ड्रॉची देखील घोषणा होईल. फुल टॉस भेटला, खराब बॉल पाठवून दिला, फेकून दिला सीमारेषेच्या पलीकडे. वा 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 वा, गरज होती टीमला इकडे अर्नाळा षटकाराची, तो आलाय. 40 झाल्यात, नक्कीच 60च्या वर जाण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे. आता 41 झाल्यात या षटकाराच्या मदतीने, कारण 35 होत्या, मी 40 झाले याच्यासाठी म्हटलं की 40चा आकडा पार केलाय, कारण हा संघ कुठेतरी थांबला होता. आता कुठेतरी धावा येतात. 2 बॅक टू बॅक सिक्सेस मारलेले आहेत करण निजाईच्या बॅट मधून आणि त्याची बॅट सध्या तडपताना आपल्याला पाहायला मिळते. या महत्वाच्या धावा आहेत. अगदी महत्वाची मॅच आहे. टीमचा कॅप्टन टीमच्या मदतीला धावून येत आहेत. करण निजाई म्हणतायत आजचा दिवस आम्हालाही प्रयत्न करावेच लागणार आहेत. समोर पवन केने, त्यांच्यावर 2 हल्ले चढवले. 60 बॉल अजूनही बाकी आहे. 41 झालेले आहेत. फुल टॉस स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला खरा, परंतु त्या ठिकाणी नक्कीच क्षेत्ररक्षक उपलब्ध नव्हते. आणि इकडे जर पाहिलं तर 1 रन मिळणार आहे. 1 रन मिळणार आहे. आणि बॅटिंग टीमने मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे बिमर साठी. वेस्ट फुल टॉस साठी हा रिव्ह्यू आता इथे घेण्यात आलाय बॅटिंग टीमच्या माध्यमातून. ऑन फील्ड अंपायरने तर नक्कीच कुठलाच निर्णय दिला नव्हता, त्याच्यामुळे चॅलेंज केले आता ऑन फील्ड अंपायरच्या डिसिजनला. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली. 70-70 स्पोर्ट्स युट्यूब चॅनल. तुम्हाला देखील तुमच्या स्पर्धेचं टेलिकास्ट करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. 70-70 बॅट, 70-70 बॉल, 70-70 शूज, हे सगळे नंबर लक्षात ठेवा. वेस्ट आहे फुल टॉस साठी ते डिसिजन पेंडिंग आहे. या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय वरुण एस पाटील साहेब, सभागृह नेते, कल्याण डोंबिवली महानगरपालिका. त्याचबरोबर आपण पाहतोय तिथे विशाल जितेकर आपल्याला पाहायला मिळतात, कॅप्टन कुल रायगड, आणि त्याचबरोबर तारीफ सय्यद सर तिथे उपस्थित आहेत. आता 10,12,000 11,12,000 च्या दिशेने वाटचाल झाली आहे सबस्क्रायबर मीटरची. आणि आता तो 15,000 जर झाला तर 1,500 रुपयाचं पारितोषिक आहे तुमच्यासाठी. त्याच्यामुळे फटाफट सबस्क्राईब करत राहा या क्रिकेटच्या स्पर्धेला. पहा जिकडे नजर जाईल तिकडे दर्दी प्रेक्षकांची गर्दी. स्वर्गीय अनुसया कराळे स्टँड मध्ये देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक आहेत. आपलं देखील सगळ्यांचं सहर्ष स्वागत. नो बॉल चा निर्णय आलेला आहे. रिव्ह्यू सक्सेसफुल आणि फ्रीट असेल आता पुढचा बॉल. अर्नाळ्याच्या खेम्यामध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळते. पुन्हा एकदा टीम नव्याने उभी राहत आहे. यस, हा बॉल अगदी उंची होती आणि त्याचमुळे इकडे नो बॉल घोषित करण्यात आलेला आहे. पाहूया मोठा फटका पुन्हा एकदा येईल का. बऱ्यापैकी आता टीम पुढे चाललेली आहे. 43 वर धावसंख्या गेली आहे. कुणालजी 60 जर झाल्या तर मॅच मध्ये मजा येईल आणि ते प्रयत्न इकडे करावे लागतील. अनुभवी विनायक भोईर आहेत टीमचे नायक. करण निजाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अख्खा पालघर जिल्हा लक्ष लागलं असणाऱ्या या अर्नाळ्याच्या परफॉर्मन्सवर. समुद्र किनारी वसई तालुक्यामध्ये असणारं हे कोळी बांधवांचं गाव, गावाचं नाव अर्नाळा क्रिकेटच्या क्षेत्रात देखील तेवढंच प्रसिद्ध आहे. आज मात्र अख्खं गाव, अख्खा जिल्हा मात्र अपेक्षा करतोय त्यांच्याकडून फायनलला जावी पालघरची टीम, पालघर जिल्ह्यातील टीम म्हणून. 43 झालेले आहेत. 6वी ओव्हर मार्गस्थ असताना पाहिला मिळते 2 षटकार मारलेत या ओव्हरमध्ये. यावेळेला फटका समोर खेळण्याचा प्रयत्न, परंतु इकडे कॅच तर पकडली आहे. फ्रीडचा फायदा देखील होताना पाहायला मिळाला. त्यांच्या डोक्यावरून कॅच होतं कदाचित, परंतु 1 रन मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. 44. षटक समाप्तीची घोषणा. 11,12,000 सबस्क्रायबर मीटर आता 13,000च्या दिशेने वाटचाल करतोय. 15,000 जर झाले तर मात्र 1,500 रुपयाचं पारितोषिक आहे 15,000साठी. त्याच्यामुळे सबस्क्राईब करत राहा. 13,000 होतील म्हणजे 2,000 इथून शिल्लक राहतील. त्याच्यामुळे तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आणि सध्या आपण पाहतोय हा सामना 81,000 प्रेक्षक सध्या सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि आणखीन 2,000 प्रेक्षक आता वाढलेले आहेत. 83 म्हणजे 83,000 प्रेक्षक सध्या या सामन्याचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेच्या माध्यमातून लाईफ इज एन्जॉय 4141 रिसॉर्ट, संजय कराळे साहेबांचा रिसॉर्ट नक्कीच भेट द्या एक वेळा तरी. आणि त्यातल्या त्यात या स्पर्धेमध्ये सलग 3 षटकार, अर्धशतक, हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजासाठी, या सगळ्या खेळाडूंसाठी, त्यांच्या कुटुंबासह
एका रात्रीसाठी तिथे जाण्याची संधी लाईफ इज एन्जॉय 4141 रिसॉर्ट तुम्हाला देईल. संजय कराडे साहेब यांचं देखील मनपूर्वक आभार. अंतिम टप्पा आलाय, अंतिम टप्पा आलाय या पहिल्या डावाचा. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर सूरज केने यांना आमंत्रित करण्यात आलंय, परंतु या स्पर्धेत आपण पाहिलंय 1 ओव्हरमध्ये सुद्धा गेम चेंज झालेले आहेत आणि त्याच्यामुळे 1 ओव्हर जी बाकी आहे ना त्या ओव्हरमध्ये कमीत कमी 15 तरी आल्या पाहिजे, म्हणजे 60चं तरी टार्गेट होऊ शकतं. ते प्रयत्न करावे लागणार आहेत. विनायक भोईर, करण निजाई, सूरज केने. पहिलाच बॉल, खतरनाक षटकार. हेच करायचं होतं. पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मारायचा होता. 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. संजीवनी आता मिळताना दिसेल या प्रीती शैली मारणाऱ्या टीमला या षटकाराच्या मदतीने. मागच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं 2 षटकार आले आणि या ओव्हरची सुरुवात षटकाराने झाली आहे. म्हणजेच मागच्या काही बॉलमध्ये 4-5 बॉलमध्ये 3 षटकार आलेले आहेत. काल असा सामना बदलला होता. धाकटी डहाणू या टीमने 8 बॉलमध्ये 7 षटकार मारले होते. हे विसरून चालणार नाही. क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही, परंतु त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. अनुभवी खेळाडू मुंबईसाठी ज्यांनी क्रिकेट खेळलाय, विनायक भोईर आपल्या गावाच्या मदतीला धावून आले. त्यांनी खेळलाय मोठा फटका. धावसंख्या जर पाहिली तर आता 50 झालेली आहे. 5 बॉल बाकी आहे. त्यापैकी किती मैदानाच्या बाहेर जाणार. इकडे गोरसईला कमबॅक करायचं आणि इकडे उसळी घ्यायची आहे. ती मात्र या ठिकाणी अर्नाळ्याला सुद्धा पहिल्या डावातील शेवटची ओव्हर आहे. 1 आणि 1 बॉल खूप महत्वाचा असणार आहे या क्षणी. सूरज समोर, विनायक भोईर. ओहो हो, चांगला बॉल टाकलाय खोलवर टप्प्याचा. समोर खेळण्याचा प्रयत्न तिकडे केला गेलाय. 1 रन मिळेल. लगेच थ्रो केलाय. 1च धावा. चांगली फिल्डिंग फरदीन काझी. पहाना मगाशी फरदीन काझी ॲज अ विकेट कीपर पाहायला मिळाला होता आणि आता लॉंग ऑनला फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 85,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेतात या स्पर्धेचा. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. हा क्रेज आहे ग्रामीण बिग बॅश लीगचा, कारण 85,000 प्रेक्षक रात्री देखील सातत्याने जोडले जातात. या सामन्यावर प्रेम करतात. रात्रीचं डिनर झाल्यानंतर मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही सगळ्या गोष्टी ओपन करतात आणि सामने पाहतात. यावेळेला पॉइंटच्या दिशेने कॅच पकडण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु तिकडे एक धाव मिळणार आहे. 1-2 मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे कुणाल सर. याही परिस्थितीमध्ये अंतिम टप्प्यामध्ये मॅचची रंगत पहिल्या डावात सुद्धा वाढायला सुरुवात झाली आहे. हो नक्कीच, हा झेल इथे निसटला आणि त्याच्यामुळे परत एक वेळा आपल्याला पाहायला मिळते की कहाणी बदलते आणि या मॅच मध्ये प्रत्येक धावेला महत्व आहे, प्रत्येक बॉलला महत्व आहे, प्रत्येक विकेटला महत्व आहे. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊयात. यावेळेला ऑफ्टमच्या बाहेर टाकलाय. दबाव दोन्ही बाजूला आहे. बॉलरवर सुद्धा आहे. थोडासा जास्त बाहेर टाकला. व्हाईट बॉल कळवला जातोय. अर्नाळ्याचा जे समर्थक आहेत त्यांच्या चेहऱ्यावर आता थोडंसं हास्य देखील पाहायला मिळत आहे. हो नक्कीच, समर्थकांच्या चेहऱ्यावर हास्य तर आहे, कारण या मॅचची कहाणी प्रत्येक बॉल गणिक आता बदलली जाते. महत्वाच्या धावा यायला सुरुवात झालेली आहे. मग अशी बीमर टाकला, त्याच्यानंतर देखील एक षटकार आला, एक धाव तिथेही आली. त्यामुळे चर्चा आता या मॅचची. यावेळेला हेलिकॉप्टर समोर खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे फरदीन काझी होते. त्यांच्याच हातात बॉल जातोय आणि विकेट येते. सूरजने केलंय कमबॅक. संतोष काकडे माजी सरपंच आमनेपाडा यांचे इथे आगमन झाले. आपलं स्वागत आहे, परंतु इथे विकेट गमावली आहे. विनायक भोईर परतलाय. महत्वाच्या क्षणी 89,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत या सामन्याचा. 89,000 90,000च्या दिशेने वाटचाल होते. मागच्या वर्षी 1,08,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत होते या स्पर्धेचा आणि आता 90,000चा आकडा आपण पूर्ण केलाय. परंतु इथे विनायक भोईर हेलिकॉप्टर फटका मारत असताना आउट झाला. राऊंड विकेट अँगल केला बॉलने आणि बरोबर पुण्यात बॉल पडला. वॉटरमॅनचा वापर करून उडवला बॉल, परंतु लॉंग ऑनला फरदीनने कोणती चूक केली नाहीये. फरदीनने एक चांगला झेल टिपलाय फलंदाज बाद. ही रणनीती याचसाठी ते सीमारेषेवर आले होते आणि त्यांच्याकडेच तो कॅच देखील गेलाय. सूरजचं कौतुक करावं लागेल, कारण गोरसाईसाठी याही खेळाडूने बरीच वर्षांनी दर्जेदार क्रिकेट खेळलेलं आहे. परंतु विनायक माघारी परत त्यांना पाहायला मिळत आहेत. जितेंद्र डाकी साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे या क्रीडा नगरीमध्ये. सहर्ष स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अंजूरचे जितेंद्र डाकी साहेब, आपलं सहर्ष स्वागत. आपण पाहतोय हा सबस्क्रायबर मीटर पुढे जात चाललाय आणि इथे जर 11,15,000 झाले तर तुमच्यासाठी 1,500 रुपयाचं पारितोषिक आहे. अगदी मोठा माहोल पाहायला मिळतोय. अंतिम टप्पा आहे. काही मोठे फटके गरजेचे देखील आहे तिकडे अर्नाळा टीमला. फुल टॉस. टायमिंग नाही झालंय. बॉल पाठीमागे
1 रन तिकडे मिळणार आहे. पहिल्या डावात संघर्ष चाललाय. त्याचबरोबर एक महत्वपूर्ण अनाउन्समेंट आहे. MH05FY 4112 ही जी कार आहे मारुती सुझुकीची चुकीच्या ठिकाणी पार्क केली. लवकरात लवकर काढा, तुमच्या गाडीमुळे सगळ्या गाड्या अडकल्यात तिथे. यस, तिसऱ्या पंचाची मागणी बिमरसाठी. काय होणार यासाठी? इकडे बिमर आहे की नाही? मान्यवरांचं आगमन मोठ्या प्रमाणावर होताना पाहायला मिळत आहे. भव्य दिव्य स्पर्धा, मैदानाच्या चौफेर गर्दीच गर्दी. 13 लाखाचा पहिला पुरस्कार, 7 लाखाचा दुसरा, 2 4 व्हीलर, 2 2 व्हीलर, खूप काही इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. प्रत्येक स्टँड हाऊसफुल होताना पाहायला मिळत आहे. हे प्रेक्षक टेनिस क्रिकेटचे दिवाणे इकडे त्याचसाठी आलेले आहेत. टेनिस क्रिकेटचे चाहते आलेत वेगवेगळ्या जिल्ह्यातून. थोड्या वेळापूर्वी अगदी परभणीवरून एक चाहता आलेला आहे. सोपं नाहीये, परभणी अगदी एवढ्या लांबून देखील चाहते आलेत. असे की विविध जिल्ह्यातून आलेले आहेत. त्या सगळ्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. आज अंतिम टप्पा आहे या मॅचचा, या स्पर्धेचा. 5 दिवस जबरदस्त क्रिकेट आणि योग्य बॉल, तो बॉल योग्य होता कळवलं जात आहे. आणि आता डावाचा शेवट बाकी आहे, परंतु मोठ्या फटक्याची आवश्यकता देखील इकडे असणार आहे. 54 झालेत. जर का एखादा मोठा फटका आला 60च्या जवळपास ही धावसंख्या जाऊ शकते आणि तिकडनं फाईट होऊ शकते. तेच करावं लागणार आहे, तेच करावं लागणार आहे. सूरज केणे बॉलिंगसाठी. करण निजाई ज्यांनी 16 केल्या, टीमचे नायक म्हणून चांगली कामगिरी केली आहे. मोठ्या फटक्याची आवश्यकता असणार आहे अर्नाळाला सध्याच्या घडीला. हो हो हो, पुढे सरसावून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल थोडासा बाहेर होता. वाईट बॉल. लगेच चॅलेंज केलंय बॉलिंग करणाऱ्या टीमने व्हाईट बॉलला. नगरसेवक बाळाराम चौधरी साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. रोहित बाळाराम चौधरी आपलंही सहर्ष स्वागत. युवा नेतृत्व. तृणात पद्माकर चौधरी यांचं देखील आगमन. जितू फुलोरे आपलं देखील सहर्ष स्वागत. विश्वनाथ पाटील आपलंही सहर्ष स्वागत. सुरेंद्र भोईर साहेब आपलंही सहर्ष स्वागत. सुरेंद्र गुलवीजी आपलंही सहर्ष स्वागत आहे या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. चॅलेंज करण्यात आलेला आहे. ऑनफिल्ड अंपायरने तो व्हाईट बॉल दिला होता आणि त्याच्यानंतर DRS चा वापर. व्हाईट बॉल आहे. रिव्ह्यू लॉस्ट. यस, थोडासा जास्त बाहेर पाहायला मिळाला बॉल आणि व्हाईट बॉल घोषित केला जातोय. अजूनही मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. अख्खा अर्नाळा गाव त्यांचे समर्थक म्हणत असतील करण एक मारणा म्हणजे 60 पर्यंत तरी टार्गेट जाईल आणि तो प्रयत्न असणार आहे. गोरसेचे समर्थक म्हणत असतील तो नाही आला पाहिजे. पाहूया. 11 रन या ओव्हरमध्ये सूरज केणे यांनी दिलेले आहेत, परंतु करण 16वर बॅटिंग करतायत. अर्नाळा विरुद्ध गोरसई बघ असा हा सामना. टप्प्याचा बॉल त्याला उसळी होती, पाठीमागे खेळला जातोय. तिकडे 1 रन मिळणार आहे आणि बघता बघता पहिला डाव या ठिकाणी संपताना पाहिला मिळतोय आणि पहिला डाव संपल्यानंतर स्कोर झालेला आहे अब तक 56. विजयासाठी पाहिजेत 57 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. पाहूया, क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं कारण अर्नाळ्याची बॉलिंग लाईन देखील तेवढी चांगली आहे. चला, या आपण स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. आदरणीय सन्माननीय वरुण एस पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या खऱ्या अर्थानं स्पर्धेची देण आपल्याला पाहायला मिळते आणि मी वरुण एस पाटील साहेबांना विनंती करेन, श्यामलजी गायकर साहेब नगरसेवक कल्याण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करावं. अगदी एक सुंदर व्यक्तिमत्व श्यामलजी गायकर साहेबांनी सुद्धा मात्र या मॅचचा आनंद घेतला. सध्या आपण पाहतायत ऑन स्क्रीन. विनर्स आता थोड्याच वेळात इथे होतील. 11,07,000चे विनर्स. हा, सत्कार करून घ्या. त्यानंतर जितेंद्र श्याम डाकी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान वरुण एस पाटील साहेब यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत सन्मान करावं. जितेंद्र श्याम डाकी साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. त्यानंतर चैतन्य भोईर साहेब यांना मी विनंती करेन, उद्योगपती, आपलं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी वरुण एस पाटील साहेब यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते महेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते सध्या आपण करतोय स्वागत सन्मान चैतन्य भोईर साहेब. त्यानंतर आदरणीय सन्माननीय जतीनजी भोईर साहेब उद्योगपती यांना विनंती करेन आपण समोर या. आपलं यथोचित स्वागत सन्मान आपण महेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे.
सध्या आपण पाहतायत स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर राज दिनकर ठाकरे साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. महेशजी पाटील साहेब यांना विनंती करेन. राज दिनकर ठाकरे साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. त्यानंतर दिनराज मोहिनी बाळकृष्ण लेखक या ठिकाणी आपण पाहतायत उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान महेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करीत आहोत. या वरुणेश पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण दिनराज मोहिनी बाळकृष्ण यांचं यथोचित स्वागत सन्मान सध्या आपण करीत आहोत. एक सुंदर लेखक आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान वरुणेश पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे. त्यानंतर मी विनंती करेन रील स्टार मालवणी तपस्वी तारी मॅडम. यावेळेला तपस्वी तारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थानं रील स्टार मालवणी जे आपण पाहिलं कुणाल दाते सरांनी ज्यांची संपूर्ण माहिती सातत्याने आपण पाहिलं आणि ऋद्वी तारी मॅडम या ठिकाणी आपण पाहिलं तर एक सुंदर चिमुकली सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करतोय. वरुणेश पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत. मनपूर्वक धन्यवाद आहे. माजी सरपंच आमनेपाडा संतोषजी काकडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान घ्या आपण करूया. संतोषजी काकडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान सध्या ही चिमुकली आपण पाहत आहेत. वरुणेश पाटील साहेब यांच्या समवेत संतोषजी काकडे साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान वरुणेश पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे. बाळाराम चौधरी साहेब नगरसेवक भिवंडी यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. वरुणेश पाटील साहेब यांना मी विनंती करेन. बाळाराम चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण वरुणेश पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे. त्यानंतर रोहितजी चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान नगरसेवक रोहितजी चौधरी साहेब यांना मी विनंती करेन आपण समोर यावं. वरुण एस पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करीत आहोत. आपलं मनपूर्वक धन्यवाद. त्यानंतर तारीफजी तांबोळी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान साहेबांचं या आपण करूया. वरुण एस पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करण्यात येत आहे. वरुण एस पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करीत आहोत. सुरेंद्र गुळवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान वरुण एस पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण करीत आहोत. त्यानंतर साक्षी नानकर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. इंद्रायणी मालिका हिरोईन म्हणून आपण पाहतायत. त्यानंतर छावा काटा, त्यानंतर बारीक नवऱ्याची बायको या वेब सिरीजमध्ये आपण सातत्याने आपण पाहिलंय. खूप चांगलं काम करत असताना साक्षी नानकर मॅडम यांचं यथोचित स्वागत सन्मान वरुण एस पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करीत आहोत. या सर्वांचा आमच्या मान्यवर मंडळींचा मनपूर्वक धन्यवाद. नारी शक्तीला सलाम. मॅडम आपलं सुद्धा खूप खूप धन्यवाद आहे. साक्षी नानकर मॅडम सध्या ऑन स्क्रीन. त्यानंतर रवी महाडिक साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करीत आहोत. रवी महाडिक साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. रवी महाडिक साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत. महेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते. अविनाशजी आंधळे साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करूया. महेशजी पाटील साहेब यांना विनंती करेन. अविनाशजी आंधळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करूया. MH05 FV4112 ही जी 4 व्हीलर कोणाची आहे अडथळा निर्माण झालेला आहे ती कृपया करून आपण हटवायची आहे. स्विफ्ट गाडी आहे. अनिलजी वजे साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. अनिलजी वजे साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी महेशजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण करावं. आणि थेट आता वळूया आपण मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी पुन्हा एकदा या आपण जॉईंट होऊया. मिस्टर IPL मराठी समालोचक मखमली आवाज कुणाल दाते सर या आपण त्यांचा आवाज ऐकूया. तत्पूर्वी धन्यवाद. स्वागत आहे आपलं सगळ्यांचंच परत एक वेळा या क्रीडा नगरीमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये आपण पाहतोय ग्रामीण बिग बॅश आणि थोड्याच वेळात केला जाणार आहे तो ड्रॉ देखील. 11,07,000 त्यांच्यासाठी 1,500 रुपयाचं पारितोषिक होतं आणि हे आहेत ते 5 भाग्यवान विजेते. कुमार मात्रे, अनिकेत मात्रे यांच्याकडून अविनाश मोरे, सचिन धुमाळ, विनोद बारी, विजय मौर्य, प्रदीप हडळ
हे जे आहेत प्रेक्षक हे सगळे भाग्यवान विजेते आहेत. कल्याण कोरवले, कोणगाव, डहाणू आणि मुंबई गोरेगावचे. यस, याच्यानंतर पुढचा ड्रॉ 1 ओव्हर नंतर काढणार आहोत, तो असेल 11,10,000चा. सुरुवात होते दुसऱ्या डावाला, ज्यावेळेला कव्हरच्या क्षेत्रात मात्र हा चेंडू डोलवण्याचा प्रयत्न होतोय, लगेच दुसऱ्या डावेचा प्रयत्न केला जातोय. हो, क्रिकेटचा खेळ आहे, इकडे कधी काय होईल याचा नेम नाही. आणि पहिली 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 विकेट आली आहे. हो, पहिली विकेट आली आहे. चर्चा आता सुरू झाली या मॅचची, कारण सगळ्यात खतरनाक सामना इथे रंगण्यासाठी सज्ज झालाय. कुठलंच जे लक्ष्य आहे तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. जरी 56 धावा आहेत तरी लढण्यासाठी पुरेसे आहेत. आणि ते पाहतोय आपण रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज सूरज केने भोपळाही फोडता आलेला नाहीये, एकही बॉल त्याने फेस केलेला नाहीये. ड्राईव्ह केला, स्क्वेअर ड्राईव्ह, कव्हर पॉइंट मधून डीप मध्ये निघाला. दुसरा धावेचा प्रयत्न नॉन स्ट्रायकर एंडला. सूरजची विकेट धोक्यात होती, फ्रेम मध्ये नव्हता सूरज. बाद, डायमंड डकचा शिकार सूरज केने. सूरज मात्र या ठिकाणी बाद होत आहे. संदेश खेडे मैदानाच्या दिशेने येतात. आलेली एक एक विकेट मात्र अर्नाळ्याला सुद्धा मॅच मध्ये घेऊन येईल, कारण जे पहिल्या डावात झालं ते दुसऱ्या डावात सुद्धा होऊ शकतं. गोरसईचा संघ बलाढ्य आहे. इतिहास एवन पवनचे सुद्धा फॅन त्यांचं स्केच घेऊन आलेले आहेत, खुश आहेत. आज तुम्ही सुद्धा कॅमेऱ्यात कैद आहात. एक जबरदस्त मॅच देखील पाहायला मिळणार आहे आपल्याला इकडे. पहिल्या बॉलवर विकेट आली आहे, मॅच ऑन आहे. अर्नाळा सुद्धा मॅच सोडणार नाहीये. कुणाल सर, पाहूया या मॅच मध्ये काय घडणार आहे. एक धाव फलकावर लगावली जरूर गेली. अमित तांडेल या वेळेला फुल टॉस पॉइंटला. हो हो हो, काय फिल्डिंग केली आहे, टाळ्या व्हायला हरकत नाहीये. तोच आहे तो करण वैती, काल ज्याने अफलातून झेल टिपला होता. आणि आपण पाहतोय, मला तर एक आश्चर्याचा धक्का असाही बसतोय की संजय गांधी नॅशनल पार्क मधून एखादा चीता तर इथे आलेला नाही ना. काय फिल्डिंगचा दर्जा इथे दाखवतोय, अप्रतिम दर्जा. एकदा जोरदार टाळ्या या करण वैतीसाठी. वा वा वा, अगदी काय जबरदस्त झेप घेतली. अगदी संजय गांधी नॅशनल पार्क मधील चिता आणि आमच्या जुन्नरचा बिबट्या सुद्धा पाहायला मिळाला त्याच्यामध्ये. धावसंख्या जर पाहिली तर 2 वर. अशा प्रकारे तुम्हाला खेळावंच लागेल. ही मॅच महत्वाची आहे, आपल्या गावाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, कारण भारताचं लक्ष या स्पर्धेवर या क्षणी लागलेलं आहे. हो हो हो, हाई बॉल चांगला टाकला, थोडासा पुढे केला, बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने, दबाव, डॉट बॉल देईल. हो, आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. 11,10,000 सबस्क्रायबर जेव्हा झाले होते त्यांच्यासाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक होतं. आणि ते आहेत हे विनर उमंग बारी, शैलेश पाटील 24, राजू नाईक विरार, आदर्श डोंबिवली आणि रेहान मेमन पालघर. या वेळेला स्ट्रोक खेळला, आखूड टप्प्याचा बॉल, त्याच्यावर प्रहार केला आणि बॉलला पाठवलं सीमा रेषा पार. षटकार. प्लॅनिंग वेगळं या मॅच मध्ये. संदेश केनेने स्वतःलाच प्रमोट केले, कारण तो त्या टीमचा कॅप्टन आहे. थोडासा शॉर्ट बॉल, कारण लेफ्टी बॉलर पासून सुरुवात केली आहे. अमितच्या विरुद्ध आक्रमण करणं गरजेचं आणि म्हणूनच संदेश लवकर आला. तसा सूरज आउट झाला आणि सूरज आउट झाल्यानंतर मात्र पहिला प्रहार इथे संदेशच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. षटकार. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. अगदी रन जरी कमी असतील त्याच्यातही आम्हाला फाईट करायची हा निर्धार अर्नाळा टीमने सुद्धा केलाय, परंतु संदेशचा एक मोठा फटका. 8 वर 1 सेमीफायनलची मॅच. हो, यावेळेला थोडासा पुढे गती कमी, फक्त ढकलण्याचा प्रयत्न राहिला, फेकी केली गेली आहे थोडीशी बाजूला, परंतु पुन्हा बॅकअप तिकडे पाहायला मिळत आहे. धावसंख्या 1 ने पुढे. हे चांगलं क्रिकेट. एक षटकार मारला, त्याच्यानंतर एक सिंगल घेण्यात आली आणि ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सिंगल डबलला देखील ते महत्व द्यावं लागेल या मॅच मध्ये. जवळ मॅचच्या दिशेने अमित तांडेल. या संपूर्ण स्पर्धेत अमित यांनी सुद्धा जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. रिव्हर्सचा प्रयत्न, परंतु नाही यशस्वी झालाय. हो, फरदीन काजी यांच्यासाठी एक चांगला बॉल प्रस्तुत केलाय तिकडे. फरदीन नाराज आहेत कारण तो स्ट्रोक नाही आलाय, परंतु अमित खुश आहे. डॉट बॉल आलाय. पहिली ओव्हर संपली आहे. 1 विकेट रनआउटची आली खरी, आणि परंतु फक्त 9 धावा दिलेल्या आहेत. हो, चांगली गोलंदाजी. 1 विकेटही आली आणि त्यातल्या त्यात 9 धावा. हे चांगलं बॅटल होतं. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता, पहिलेच मन बनून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हा बॉल
हुकल्या हुकल्या लगेचच फर्दींचे हात डोक्यावर गेले चेहऱ्यावरून. त्याला माहिती आहे या मॅचचं काय महत्व आहे, कारण डिफेंडिंग चॅम्पियन आहेत. परत जिंकायचं असेल तर फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर त्या 56 धावा करायचे आहेत, कारण 57चं टार्गेट आहे या मॅच मध्ये. 2 रिॲक्शन, बॉलरची रिॲक्शन वेगळी आहे, बॅटरची रिॲक्शन वेगळी आहे. एकाच वेळेला 2 भावमुद्रा पाहायला मिळत आहेत. 11 लाख 13,000, 11 लाख 14,000च्या दिशेने वाटचाल आणि 11 लाख 15,000 ज्या वेळेला होणार त्यावेळेला मात्र 5 विजेते, प्रत्येकाला 1,500. येस, जवळ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने विकेट जर आल्या तर दबाव निर्माण होऊ शकतो, तो प्रयत्न करावा लागेल. आणि त्यासाठी बिहार राज्यातील छपरामधून आलेले आहेत हे गोलंदाजीतील रोहित शर्मा. पाहूया काय करतील. समोर संदेश आहेत. पहिला बॉल काही काळ हवेत जरूर राहिला, परंतु तिकडे 1 रन घेतला जातोय. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल विकेटची आवश्यकता आहे. हा गोरसईचा खेमा पाहायला मिळतोय, जिकडे सध्या तरी सगळ्यांचे आनंदी चेहरे पाहायला मिळत आहेत. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. तब्बल 80,000 प्रेक्षक या स्पर्धेमध्ये या मॅचच्या दरम्यान आमच्याशी जुडलेत. त्या प्रत्येक प्रेक्षकाचं मनापासून स्वागत. दर्जेदार क्रिकेट, दर्जेदार आयोजन आणि या ठिकाणी जर पाहिलं तर काय मॅच चालल्यात, जबरदस्त. गेली 6 दिवस क्रिकेटचा आपण आनंद घेतला. इकडे रोहित हो वेगात बॉल टाकलाय थोडासा, परंतु बॉलला कव्हरच्या क्षेत्रात पाठवलाय. तिकडे 1 रन मिळेल. 1 वरच समाधान. थ्रोही चांगलाच पाहायला मिळालाय. वाह, चांगला गॅप शोधलाय. बरोबर गॅप मध्ये हा फटका सजवत असताना तिथून ती 1 धाव कंप्लीट केली आहे. टीमची धावसंख्या 10, मॅजिकल आकडा सध्या तरी पाहायला मिळतोय. भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक आनंद घेताना त्यातल्या त्यात या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे शिल्पकार वरुण एस पाटील साहेब सध्या आनंद घेत आहेत. दुसऱ्या बाजूला ओनर्स लाउंज देखील पूर्णपणे पॅक आहे. यावेळेला बिग हिट. या बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. प्रेक्षक खुश आहेत. कदाचित त्यांनी तिकडे कॅच घेतली आहे. शूज तर मिळणार आहे, परंतु गोरसेला मिळणार आहेत 6 षटकार. हा फुल टॉस बॉल होता आणि फुल टॉस बॉलवर तुटून पडलाय. त्या प्रेक्षकांनी यायचंय बाजूने. तुम्हाला बरोबर पारितोषिक दिलं जाणार आहे. या मुख्य व्यासपीठावर एक ब्रँडेड शूज, मोठा फटका, चांगलं टायमिंग. आणि घेतला नसेल कॅच येऊ नका. येस, इकडे जर पाहिलं तर पुन्हा एकदा रन घेण्याचा प्रयत्न केला जातोय. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे. संदेश कॅप्टन आहेत, स्वतः पुढे आले आणि जे करायला पाहिजे तेच करताना पाहायला मिळत आहेत. दबावला हटवतात स्वतः, मात्र 2 मोठे फटके. अगदी हा निर्णय त्यांचा चांगला राहिला. हो नक्कीच. मी मगाशीच म्हटलं होतं लेफ्टी बॉलर जसा दिसला तसंच प्लॅनिंग केलं त्यांनी. लगेच संदेशला वर प्रमोट केलं आणि याच वेळेला तुम्ही पाहता ज्यावेळेला तुम्ही प्लॅनिंग कराल त्याच वेळेला तुम्ही मोठ्या स्पर्धा जिंकू शकता. याही वेळेला जर पाहिलं तर मोठा फटका नाही आला, परंतु 1 आली आणि ती सुद्धा अगदी महत्वाची आहे. इकडे दर्जेदार क्रिकेट आज आपल्याला इकडे पाहायला मिळत आहे. परंतु फायनल मध्ये वडवली बीच्या विरुद्ध कोण खेळणार हे बाकी आहे. हो याच्यासाठी तर हा सगळा अट्टास आणि खटाटोप सुरू आहे. फायनल मॅच मध्ये मौलिक 11 चेंज द गेम वडवलीच्या विरुद्ध कुठला संघ खेळणार आहे त्याच्यासाठी ही चर्चा रंगत असताना आणि त्यातल्या त्यात 57 धावांचं टार्गेट म्हटल्यानंतर एक चांगलं टार्गेट आहे. आई बॉल फटका खेळलाय खरा, परंतु फटका फसलाय. बॉल हवेत, फिल्डर थोडेसे दूर होते. ओ कॅच पकडण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु कॅच नाही झाली आहे. कॅच नाही झाली आहे. अशा प्रकारच्या कॅचेस देखील होणं गरजेचं आहे, परंतु कॅच नाही झाली आहे. कॅचेस विन द मॅचेस असंच म्हटलं जात नाहीये स्पर्धेमध्ये, कारण तुम्हाला झेल घ्यावे लागतील. कॅच पकडल्यानंतर तुम्ही नक्कीच सेलिब्रेशन करताय, परंतु इथे झेल सुटला आणि त्याच्यानंतर प्रेक्षक सेलिब्रेशन करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याच्यामुळे आबा टॉप एज बॅटच्या वर लागला, बॉल हवेत गेला. मिड विकेटचा फिल्डर मागे धावत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि शेवटच्या क्षणाला बॉल हातातून निसटला. त्याचा फायदा इथे बॅटिंग करणाऱ्या टीमला म्हणजेच गोरसे बीला इथे होईल. गोरसई बी या स्पर्धेतील 3ऱ्या विजयाच्या दिशेने, 3ऱ्या ट्रॉफीच्या दिशेने वाटचाल देखील त्यांची होताना पाहायला मिळते. 2 ओव्हरमध्ये 21 झालेले आहेत आणि सध्या तरी खेमा खुश दिसतोय, कारण अजूनही या ठिकाणी या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 57ची आवश्यकता आहे. रोहन पाटील आणि हरेश माळी यांचा संघ अर्नाळा हा संघ क्वालिफाईंग राऊंड खेळून इथपर्यंत आलेला आहे. 11,14,000 सबस्क्रायबर पुढे चालत चाललाय हा मीटर. त्याच्यामुळे 15,000 जर झाले तुमच्यासाठी पारितोषिक आहे 1,500 रुपयाचं. आणखीन 5 भाग्यवान प्रेक्षकांसाठी, त्याच्यामुळे सबस्क्राईब करत राहा. आणि सध्या 87,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत. तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये आणि त्यातल्या त्यात वरुण एस पाटील साहेबांच्या वतीने. एका दुसरी जर विकेट आली तर मॅच मध्ये मजा येऊ शकते, प्रयत्न करावे लागतील. हो चांगला बॉल खोलवर टप्प्याचा, हळूवार पद्धतीने फक्त मनगटाच्या साह्याने ढकलला तो मिड विकेटला.
एक सिंगल इथे आली आहे. अमित तांडेल सेकंड स्पेलमध्ये आलाय संदेशच्या विरुद्ध. कदाचित त्यांनी देखील एक वेगळा ट्रॅप रचलाय. त्यांनाही माहिती आहे बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे, त्याच्यामुळे जर आम्हाला षटकार मारले तर मलाच त्याची विकेट घ्यायची. आणि त्याच्यामुळे परत एक वेळा अमित तांडेल ज्याच्याकडे अनुभव आहे तो गोलंदाजीसाठी आलाय. अमित तांडेल संदेश केणे यांच्या विरुद्ध पाहायला मिळत आहेत. सेमीफायनलची मॅच वडवली बी वाट पाहत आहेत आमच्या बरोबर कोणती टीम येणार. एका बाजूला अर्नाळा एका बाजूला गोरसई बी आहे. हो 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 चांगला बॉल पाहायला मिळतोय. अक्रॉस खेळायला गेले डॉट बॉल. चुकीचा फटका इथे निवडलाय. क्रॉस पॅटेड फटका. बॅटला स्वाईप केलं परंतु बॅट आणि बॉल मध्ये तो संपर्क पाहायला मिळालेला नाहीये. आणि आपण पाहतोय 90,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत. 11,15,000 सबस्क्रायबरचा मीटर देखील आता कंप्लीट झालेला आहे. मिळेल ही जी गाडी येणार आहे आता ती गाडी. आणि हा फ्लॅट अँड फ्युरियस बॉल सीमा पार षटकार. मागील बॉल डॉट आला खरा परंतु त्यानंतर संदेश तुटून पडलेत. पुन्हा एकदा मोठा फटका त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळालाय. चांगला स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला आणि षटकार वसूल केलाय. संदेश केणे तुटून पडलेत आणि षटकार देखील इकडे खेळलाय. ही जी गाडी ज्यांची आहे, ज्यांच्या घरासमोर तुम्ही जी गाडी लावली आहे त्यांचे वारंवार आम्हाला फोन येत आहेत आणि जर त्या गाडीची हवा काढली तर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही आहोत. त्यामुळे तुमच्या गाडीचं नुकसान होऊ नये त्याच्या अगोदर तुम्ही गाडी लवकरात लवकर तिथून काढा. अगदी महत्वाचे एक क्षण पाहायला मिळतात. 28 धावा. प्रेक्षक देखील खुश आहेत. दूर दूरवरून आलेत. त्यांना एक खेळाडू पाहायला मिळाले, ही स्पर्धा पाहायला मिळाली, नेत्रदीपक आयोजन पाहायला मिळालं. त्यामुळे युट्यूबचे प्रेक्षक देखील खुश आहेत, मैदानातील प्रेक्षक देखील खुश आहेत. अमित तांडेल संदेशसाठी चांगला बॉल परंतु त्याला समोरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑनला जाईल. एक रन तिकडे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे. चांगला ऑन ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय संदेशच्या माध्यमातून. संदेश कमालीचा खेळतो या मॅच मध्ये. मी म्हटलं होतं मगाशीच 11,15,000 सबस्क्रायबर मीटर पुढे जात होता आणि शेवटी तो 11,15,000 सबस्क्रायबर मीटरचा आकडा आपण आता इथे पूर्ण केलेला आहे. आणि त्यामुळे 1,500 रुपयाचं पारितोषिक पुढच्या 5 भाग्यवान प्रेक्षकांना दिलं जाणार आहे. पुढचं टार्गेट आहे आता 11,20,000. सगळ्यांचं स्वागत. पुन्हा एकदा फरदीन काझी. मैदानाच्या चौफेर टोलीबाजी करण्याची क्षमता परंतु या मॅच मध्ये थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळतात. स्ट्राईकला मोठे फटके मारण्याचे प्रयत्न किंवा संधी ते संदेशला देत आहेत आणि फरदीन एक रन घेऊन एका बाजूने विकेट देखील टिकून ठेवताना पाहायला मिळत आहेत. अगदी 30 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 27 धावांची आवश्यकता आहे केवळ या मॅचला जिंकण्यासाठी. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ असताना पाहायला मिळते आहे. सामना संपलेला नाहीये परंतु प्रयत्न या ठिकाणी होत आहेत. हो प्रयत्न सातत्याने सुरू आहेत आणि हा करतोय प्रयत्न टीमचा कॅप्टन, नेता, दिशादर्शक, तारणहार संदेश केने जी बॅट बोलली या मॅच मध्ये. चांगले क्रिकेटिंग स्ट्रोक त्याने आतापर्यंत सजवलेत. अमित तांडेलच्या विरुद्ध ते आक्रमण केले, 2 षटकार मारलेत. फुल टॉस. तिकडे पाठीमागे बॉल जाईल. कॅच पकडण्याचा प्रयत्न. अख्ख्या स्पर्धेमध्ये अर्नाळा टीमची फिल्डिंग चर्चेचा विषय राहिला परंतु इकडे थोडासा दबाव पाहायला मिळतोय आणि इकडे यस तिसऱ्या पंचांची मागणी इकडे करण्यात आलेली आहे हाईटसाठी. काय फिल्डिंगचा दर्जा दाखवलाय फाईन लीगला. असंच होत नाही, समुद्रावर प्रॅक्टिस करावी लागते. ओहोटी आल्यानंतर जसं समुद्राचं पाणी मागे जातं त्यावेळेला जी जागा मिळते त्या समुद्राच्या पाण्याबरोबर त्याच्यावरही स्वार व्हावं लागतं आणि त्याचमुळे या टीमची एक वेगळी ओळख आहे अर्नाळाची. 92,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेतात या सामन्यामध्ये. 92,000 सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत आहे. आणि आता पुढचं टार्गेट आहे 11,17,000. 17,000 सबस्क्रायबर झाले तर 1,000 आणि 11,20,000 झाले तर 1,500 रुपयाचं पारितोषिक पुढच्या 5 भाग्यवान प्रेक्षकांना. फेअर डिलिव्हरी आहे आणि त्याच्यामुळे योग्य बॉल इथे टाकण्यात आलेला आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रमोद शेडगे यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल चंदू शेटे सरांच्या बरोबरीने. विजयाच्या दिशेने वाटचाल होते परंतु तरी देखील प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत. अर्नाळा अप्रतिम कामगिरी. क्वालिफायर मधून इथपर्यंतचा जो पल्ला गाठलाय ना तो लाजवाब पाहायला मिळाला. वा प्रयत्न पाठीमागे केला गेला होता खरा. संदेश या मॅच मध्ये थोडेसे पुढे आले आणि काय जबरदस्त कामगिरी त्यांनी केली गेली आहे. सगळ्यांना वेध आता फायनलचे लागलेत
11,15,000 आणि अगदी 800च्या पुढे चाललेले आहेत. या प्रमोद सर आमच्याशी जुडले जात आहेत. पालघरच्या यस 11,17,000 ज्या वेळेला होतील, प्रत्येकी 5 भाग्यशाली असतील त्यांना 1,000 आणि त्याच बरोबरीने 11,20,000 झाल्यानंतर 1,500 देण्यात येतील. प्रमोद सर. हो, या वेळेला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न रोहित, आणि इकडे त्या प्रयत्नामध्ये रोहित शर्मा म्हणतायत आम्ही अजूनही मॅच सोडलेली नाहीये, प्रयत्न सुरू आहे. आणखीन एक विकेट, आणखीन एक धक्का, आणखीन एक धक्का या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत अभिषेक दलोर, करण अंबाला. ज्या खेळाडूला पाहण्यासाठी सेल्फी घेण्यासाठी देखील पब्लिक आली आहे मोठ्या संख्येने. हरियाणाच्या अंबालाचं नाव टेनिस क्रिकेटच्या जगात जो खेळाडू सध्या खेळतोय करतोय, वन साइड हिरो करण अंबाला मैदानाच्या आतमध्ये दाखल. जबरदस्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. सध्या करण अंबाला नाव असलेल्या चर्चेत तेवढीच त्याची सुंदर बॅटिंग आणि बॉलिंग सध्या आपल्याला पाहायला मिळते. हा ऍक्शन रिप्ले आपण पाहत आहेत. सध्या चांगला बॉल डिलिव्हर केला होता, सरळ बॉल प्रशांत गरजच्या हातामध्ये निघून गेला आणि विकेट डाऊन झाली. चंदू सर, मॅच मात्र रफ अँड टफ पाहायला मिळेल का? कारण 4थं षटक आहे, 31 धावा फलकावर. सध्या चिंतेचं वातावरण पाहायला मिळतं. यस, क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. रोहित शर्मा प्रयत्न करतायत, अर्नाळ्याने मॅच सोडलेली नाहीये. प्रशांत गरज सातत्याने क्षेत्ररक्षण बदलतायत. 57चं टार्गेट आहे. 31 चौथी ओव्हरला सुरुवात इकडे पाहायला मिळते. फरदीन काझी, करण अंबाला, तर तब्बल 92,000 प्रेक्षक आमच्याशी जुडले. सगळ्यांचं स्वागत. पहिलाच बॉल, त्याला मात्र खेळलाय, बॉल निघाला सीमारेषेच्या दिशेने. फिल्डर येतात त्या ठिकाणी. वा 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 वा, चांगली फिल्डिंग. फक्त एक धाव मिळणार आहे, फक्त एक धाव मिळणार आहे. अर्नाळा प्रयत्न अजूनही करताय. चांगली फिल्डिंग रोहित पाटीलची पाहायला मिळाली. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह करत असताना चांगला फटका खेळला गेला होता आणि काय वेगाने आले. तेवढी चांगली फिल्डिंगचा दर्जा सुद्धा पाहायला मिळाला. दोघांमध्ये टक्कर झाली परंतु बॉल काही सुटला नाही आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 32 वर जाऊन पोहोचले गेले. अजून सुद्धा चंदू सर 25 रनची आवश्यकता आहे. क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. यावेळेला पॉइंटच्या दिशेने वा, क्लासिकल अंदाजामध्ये हरदीन फरदीन, फरदीनच्या बॅट मधून जबरदस्त 4-4-4 चौकार. डोळ्याचं पारणं फिटणारा हा चौकार पाहायला मिळतोय. क्लासिकल स्क्वेअर ऑफ द ड्राईव्ह यावेळेला आपल्याला पाहायला मिळाला. स्क्वेअर कटचा फटका, वा काय बॅलन्स होतं. पोझिशन मध्ये आले, बॉडमॅनचा चांगला वापर केला आणि सरळ बॉल मात्र यावेळेला निघून जातोय 4 रनसाठी. व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग. प्रयत्न अजूनही सुरूच आहे अर्नाळ्याचे सुद्धा. समोर फरदीन, यावेळेला बिग हिट, फटका तर खेळलाय. तिकडे 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 विकेट आली आहे, म्हणजे अर्नाळ्याने मॅच सोडलेली नाहीये. फरदीन काझी आउट होतात आणि 94,000 प्रेक्षक याही मॅच मध्ये आमच्या बरोबरीने जुडलेले आहेत. विकेट आली आहे फरदीनची. 9 बॉल मध्ये 10 रन, 111.11चा स्ट्राईक रेट, 1 चौकार. फरदीन काझीला मात्र परतावं लागतं. रोहित पाटीलने कोणतीही चुकी केलेली नाहीये. ग्राउंड फिल्डिंग चांगली राहिले. पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ तुल्यबळ, दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तेवढ्याच ताकदीचे पाहायला मिळत आहेत. परंतु पाहूयात काय होणार या मॅच मध्ये. अजूनही मॅच संपलेली नाहीये, अजूनही मॅच संपलेली नाहीये आणि मैदानाच्या दिशेने आणखीन एक सितारा ज्याला पाहण्यासाठी प्रेक्षक आलेले आहेत. भिवंडीचा अभिमान मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. गोरसई या छोट्याशा गावाचं नाव संपूर्ण जगात करणारा हा जगद्विख्यात भावेश पवार मैदानात दाखल होत आहेत. भावेश पवार जसा आला तसाच मात्र यावेळेला जल्लोष, टाळ्या शिट्यांचा आवाज मात्र छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगावच्या या मैदानात. प्राईड ऑफ भिवंडी. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये. चंदू सर आपण पाहतायत. पालघरकर सुद्धा मॅच सोडणारे नाहीयेत. अर्नाळ्याची टीम एक जिगरबाज टीम आहे. अजून त्यांची फाईट सुरू आहे. समोर मोठमोठे खेळाडू आहेत परंतु पालघर सुद्धा काही कमी नाहीये. 97,000 प्रेक्षक आमच्या बरोबरने युट्यूबला जुडलेले 70 स्पोर्ट्स वर. त्या सगळ्यांचं स्वागत. धन्यवाद वरुण पाटील साहेब, धन्यवाद तारिफजी सय्यद साहेब. मॅच अजूनही ऑन आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आणि फसवलं, आतमध्ये येणारा बॉल मिड विकेटला खेळायला गेले आणि तिकडे फटका फसला, विकेट आली आहे. या बिहार वरून आलेल्या रोहित शर्माने देखील खुश केलं सगळ्यांना. मॅच संपलेली नाही आहे. एका बाजूला करण अंबाला आहे, एका बाजूला भावेश पवार आहेत
98,000 प्रेक्षक युट्यूबला जुडले, सगळ्यांचं स्वागत असणार आहे. क्रिकेटच्या खेळाची एक वेगळीच मजा आहे आणि त्यातल्या त्यात तो जर टेनिसचा असेल आणखी मजा. चांगला बॉल सन्मान दिला. डॉट बॉल आला तर दबाव निर्माण होईल आणि रोहित शर्मा तेच काम करतात सध्याच्या घडीला. 19 मध्ये 21, 3 विकेट माघारी परतलेले आहेत, परंतु मॅच ऑन आहे प्रमोद सर. संघर्षमय कहाणी यावेळेला आपल्याला पाहायला मिळते. रिस्पेक्ट दिलं या बॉलला येऊन दिलं आणि खूप चांगलं प्लेसमेंट करत असताना आपण पाहत आहेत, कारण भावेश पवार पहिल्यांदा वेळ घेतात आणि त्यानंतर खेळ दाखवतात. हो, पुन्हा एकदा तेच पाहायला मिळत आहे. आणखीन एक चांगला बॉल मॅचला ऑन केलं या रोहित शर्माने. मी बॅटरसाठी टाळ्या वाजवतो तर आपण या रोहित शर्मा बिहार छपरासाठी सुद्धा टाळ्या व्हायला हरकत नाहीये. मॅचला ऑन केलंय. 18 बॉल 21 ची आवश्यकता आहे आणि युट्यूबवर 70 स्पोर्ट्स वर एकदा टाळ्या होऊ द्या. 1 लाख प्रेक्षक यावेळेला ऑनलाईन जुडलेले आहेत. वाह, हा रेकॉर्ड इकडे होताना पाहिला मिळतोय. अजून फायनल बाकी आहे, ही सेमी फायनल आहे. वरुण पाटील साहेब, तारिकजी साहेब अजून फायनल बाकी आहे आणि 70 सबस्क्रायबर मीटर देखील पुढे चाललाय. प्रमोद सर, क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही आणि जर का 1,17,000 झाले तर प्रत्येकी 5 प्रेक्षकांना 1,000 असणार आहे महेश पाटील यांच्याकडून आणि तोच आकडा 20 वर गेल्यानंतर कुमार म्हात्रे आणि अनिकेत म्हात्रे यांच्याकडून 1,500 असतील. वरुण पाटील साहेब देखील खुश असतील. आज हे आयोजन पाहायला मिळत आहे. यस, बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलेला आहे. रोहित शर्माने काय बॉलिंग केली. अफलातून गोलंदाजी करत असताना चूक टप्प्यावर भेदक मारा केले आणि भावेश पवारने सुद्धा मात्र तेवढा सन्मान दिला. चेंडूला जाऊन दिलं, फक्त प्लेसमेंट चांगली दाखवली आणि यावेळेला रिस्पेक्ट दिली. परंतु अजून सुद्धा मॅच ऑन झाले. 18 बॉल 21 रन. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. वाह का मॅच सुरू आहे. प्रीतिशा 11 अर्नाळा, एका साईडला पॅरामाउंट RMC इन्फ्रा संघ पाहायला मिळतो. गुरसई बी. वाह, 1,02,000 प्रेक्षक आमच्या बरोबर जुडले गेलेले आहेत किंवा त्याहीपेक्षा मोठा आकडा आहे. सगळ्यांचं स्वागत. ही टेनिस क्रिकेटची चाहती जनता आहे, टेनिस क्रिकेटवर प्रेम करणारे आहेत. या स्पर्धेने सुद्धा या सगळ्यांना मात्र या मैदानात खेचून आणलंय. गेल्या वर्षी 1,08,000 हा उच्चांक होता. ही सेमी फायनल बाकी आहे. मॅच कशी होणार. समोर करण अंबाला. हो, पायावर करण्याचा प्रयत्न, बॉलला ढकललाय. तिकडे फिल्डर देखील पोहोचतायत. 1 बॉल आणि 1 रन महत्वाची आहे. प्रमोद सर, जबरदस्त. यावेळेला ऑन साईडला फक्त मनगडाचा चांगला वापर केला. हर्षद मेहरचा पहिलाच बॉल पायावरचा होता. 1 रन मिळत असताना आपल्याला पाहायला मिळते करण निजायला बॉल फील्ड करतायत. आता मात्र यावेळेला समीकरण असं आहे, 17 बॉल आणि 20 रनची आवश्यकता आहे. फरदीन सध्या चिंतेत आपल्याला पाहायला मिळतोय. हा डगआउट. मोठ्या मॅचचं मोठं प्रेशर देखील पाहायला मिळतं आणि आता तेच इकडे पाहायला मिळत आहे. काय होणार किनाऱ्या कालावधीमध्ये. डॉट बॉल येईल का, विकेट येईल का, 4 येतील का, 6 येतील का, सिंगल येतील का, डबल येतील का. प्रेक्षक त्यासाठी आलेत. प्रेक्षक, बराच वेळ तुमचा आवाज नाही आलाय, एकदा जोरदार आवाज होऊ जाऊ द्या, कारण ही मॅच जो जिंकणार आहे तो खेळणारा फायनल मध्ये वडवली बरोबर. या मॅच मध्ये प्रेक्षकांची प्रचंड गर्दी मैदानात आणि युट्यूबला सुद्धा. एखाद दुसरी विकेट आली ना, पुन्हा मजा येईल. परंतु गोरसई या नावाचा डंका अखंड महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतोय आणि मैदानाच्या आतमध्ये ज्या खेळाडूने मात्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या गावाचा दबदबा निर्माण केलाय. कालच रात्री मात्र उरणला मोठी स्पर्धा जिंकली सुद्धा, समर्थ चषक. बॅटिंगसाठी भावेश. यावेळेला स्ट्रोक खेळलाय आणि यस, भावेशच्या बॅट मधून फटका आलाय. कडक 4 चौकार. इनसाइड आउटचा फटका यावेळेला खूप चांगला फोरआर्मचा वापर करत असताना भावेश पवारच्या बॅट मधून मात्र एक खणखणीत चौकार त्याला पाहायला मिळतोय. बॉल चांगला होता चंदू सर, परंतु बॅट फिरवण्याची शैली अफलातून का म्हणून माझी ओळख आहे. प्राईड ऑफ भिवंडी. यस, मागील जर पाहिलं तर 1,05,000 प्रेक्षक आमच्याशी जुडले देखील आहे. काही चेंडूंची वाट पाहायची असते आणि काही चेंडूंची वाट लावायची असते. मागच्या षटकात त्यांनी वाट पाहिली आणि आता वाट लावलेली आहे. जावेत मॅचच्या दिशेने 16 बॉल मध्ये 16 करायचे. याही परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर आमच्याशी जुडले गेले आहेत. रिवर्स, यावेळेला रिवर्स, भावेश पवारची पॉवर आणि याही बॉलला सीमारेषा पलीकडे पाठवलाय. 4 चौकार.
जबरदस्त या वेळेला बॅटिंग करत असताना, म्हणून मी म्हटलं या वेळेला मात्र आपण पाहतायत आणि आणखीन एक कीर्तिमान या स्पर्धेचा गेल्या वर्षीचा 1,08,000 ऑनलाईनचा रेकॉर्ड होता, तो आता मोडला गेलाय. 1,09,000 प्रेक्षक युट्यूबला देखील आमच्या बरोबरने जुडले जात आहेत. अभिनंदन तारीफ सर, अभिनंदन वरुण सर. एक वेगळा कीर्तिमान या स्पर्धेचा सध्याच्या घडीला होताना पाहायला मिळतोय. जाऊयात मॅचच्या दिशेने. युट्यूबला देखील मोठी गर्दी, मैदानावर देखील मोठी गर्दी, परंतु भावेशने मॅचचं पारडं बदललंय. मॅच अजूनही संपली नाहीये. विकेट घेतली तर मॅच मध्ये येऊ शकतात. विकेट घ्याव्या लागतील, विकेट घ्याव्या लागतील. अजूनही जर पाहिलं तर या मॅचला अगदी धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 12 बाकी आहेत. पाहूया काय होईल. 15 बॉल 12 ची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. भावेश, का या खेळाडूला प्रचंड मागणी आहे, का या खेळाडूला पाहण्यासाठी गर्दी होते, का या खेळाडूच्या सेल्फी घेण्यासाठी गर्दी होते, त्यांनी दाखवून दिलंय. परंतु अर्नाळा सुद्धा कमी नाही आहे. यावेळेला वेगळा फटका खेळलाय, पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवत आहे हो, परंतु अंदाज नाही आलाय, अंदाज नाही आलाय. आणि तिकडे रन घेण्याचा देखील प्रयत्न. आणखी 2 रन तिकडे मिळतील. जजमेंट चुकलं होतं. या वेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. शॉट फाईन लेग क्लिअर करण्याचा प्रयत्न केला. एक महत्वाची सूचना, खुश प्रमोद पाटील हा लहान मुलगा आहे, तो हरवलेला आहे आणि त्याचे पप्पा या ट्रॉफी जवळ त्याची वाट पाहतात. खुश कुठे असतील बेटा? ट्रॉफी जवळ लवकर ये. या स्टेज जवळ आला तरी चालेल. खुश, आम्ही सगळे तुझी वाट पाहतोय. विजयाच्या दिशेने वाटचाल जरूर आहे. भावेश बॅटिंग साठी प्रचंड घमासान. यावेळेला वेगळा अल्टी पलटी, भावेशच्या बॅट मधून निघालेला बॉल सीमा रेषा पार. कल्टी कल्टी कल्टी, 4 रन. जबरदस्त बॅटिंग यावेळेला भावेश पवार. सध्या मात्र यावेळेला हल्ला बोल करत असताना काउंटर अटॅक. कधी कोणत्या वेळेला कोणत्या बॉलवर मात्र कोणत्या गोलंदाजाला षटकार चौकार मारायचा आहे. बॅटची ग्रिप बदलली, स्वतः पोझिशन मध्ये आले, स्वतःला स्विच केलं डीप बॅकवर्ड पॉइंटला, मात्र वेगाने बॉल निघून गेला आणि तो खेळाडू सुद्धा मात्र जरूर प्रेक्षकांवर जाऊन कोसळला. किती प्रयत्न केले होते. चौकार. विजयाच्या दिशेने वाटचाल. वरुणजी पाटील साहेब, तारीफजी सय्यद साहेब, विशालजी जितेकर देखील आहेत. आणि ही विजयाच्या दिशेने वाटचाल. समोर भावेश, बिगिट उडवलाय. रा 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 खतरनाक. हा बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. या मॅचला जिंकलं जात आहे. जबरदस्त कामगिरी अंतिम फेरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. टीम पॅरामाउंट आरएमसी इन्फ्रा, विशालजी पाटील आणि कंपनी, वाशेरेचे विश्वाजी पाटील इकडे आलेले आहेत. आपलंही स्वागत. परंतु सगळ्यांना एक विनंती आहे, आपण अर्नाळा टीम साठी सुद्धा टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. तेही चांगले खेळले. प्रेक्षक मैदानात जायचं नाही, बाहेर या. चला करण आणि सगळे खेळाडू आपण पहिल्यांदा बाहेर या. चला कार्यकर्ता आपण सगळ्यांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. प्लेयर आपण बाहेर या, प्लेयर बाहेर या, प्लेयर बाहेर या, प्लेयर आपण बाहेर या. यस, आणि सगळ्यांनी मैदान खाली करायचं आहे. कमी धावसंख्येमध्ये सुद्धा अर्नाळा चांगली लढली आहे. आज जयूच्या आठवणी येत आहेत आम्हाला, परंतु अर्नाळाकर म्हण तुम्ही सुद्धा जिंकली आहे आणि आपणही चांगलेच खेळलेलात, आपलं कौतुक. परंतु वडवली बी विरुद्ध जर पाहिलं तर गोरसई बी, 2 बी मध्ये मॅच होणार आहे. आणि एका बाजूला भिवंडी, एका बाजूला डोंबिवली, अशी सुद्धा मॅच होणार आहे. सर निश्चित पालघर जिल्ह्यातील अर्नाळा संघ, प्रशांत गरत, विनायक बोर अँड कंपनी, आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. हार्ड लक. दोन्ही टीम लाईनअप करायचं आहे आणि ग्राउंड प्रेक्षकांनी खाली करायचं आहे. चला सगळ्यांचं स्वागत आहे, परंतु सगळ्यांनी आपापल्या जागेवर जा. आमचे कार्यकर्ते आता मैदानात येत आहेत. विनायक भोईर यांच्या 19, करण यांच्या 17, परंतु बॉलिंग मध्ये भावेशच्या 7 धावांवर 3 विकेट, करणच्या 2, सूरजची 1. आणि बॅटिंग साठी थोडासा दबाव ज्यावेळेला होता, भावेश पुन्हा बॅटिंगला आले. 7 बॉल मध्ये 20 त्यांनी सुद्धा केले. म्हणजे ऑलराऊंडर परफॉर्मन्स पाहायला मिळाला. आणि पुन्हा एकदा भावेश पवार सामनावीर पुरस्काराचे मानकरी देखील ठरतायत. प्रेक्षकांनी मैदान खाली करायचंय. चला दोन्ही टीम लाईनअप करा. चला स्टंप, चला सगळ्यांनी मैदान खाली करायचंय. प्लीज सगळ्यांनी मैदान खाली करा. आणि आता दोन्ही टीम लाईनअप करा. आपण आता मैदानाच्या दिशेने जाणार आहोत.
पहा आपण ग्राउंड खाली केलं तरच मॅच सुरू होणार, नाही तर मॅच सुरू होणार नाहीये. चला सगळे बाहेर या, सगळे बाहेर या. सगळ्यांनी आता त्वरित मैदान खाली करायचंय. चला फायनलची महत्वाची मॅच. कुणाल सर